प्रभू रामचंद्राची अत्यंत पावनगाथा आपण गेली 2 दिवस पाहत आहोत. अत्यंत पवित्र अशा कुळामध्ये भगवंत अवतीर्ण झालेले आहेत. अतिशय श्रेष्ठ अशा वसिष्ठांसारख्या मुनींकडे त्यांचं गुरुकुलातलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. गुरुकुलातनं परतल्यानंतर सुद्धा प्रभू नियमितपणे अध्ययन करतात. जर माणसाने अभ्यास केला नाही, वाचन चिंतन केलं नाही, तर बुद्धी गंजून जाते. म्हणून शेवटपर्यंत सेविलेची सेवावे अन्न, घेतलेची घ्यावे जीवन, तैसे श्रवण आणि मनन केलेची करावे. सत्संग हा अपरिहार्य आहे. ग्रंथाध्ययन हे अटळ आहे. आपण हेही पाहिलं की विश्वामित्रांच्या आगमनामुळे रामचंद्रांच्या जीवनाला एक वेगळं डायमेन्शन प्राप्त झालं. थोडे अत्याचार ऋषींवरती होत आहेत, पॉलिसी म्हणून महाराज दशरथ त्यात लक्ष घालत नाही. कारण या सगळ्या अत्याचारांचा संबंध रावणाशी आहे आणि रावणाशी वैर पत्करायला नको. आपण पाहतो की अगदी अटल बिहारी वाजपेयी सारखे हिंदुत्ववादी पंतप्रधान झाले तरी काश्मीर लोकांच्या समस्येत काही फरक झाला नाही. प्रत्येकाला वाटतं कोणी रिस्क घ्या, इंटरनॅशनल पॉलिटिक्समध्ये आपण कमी पडलो तर, अफगाणिस्तान, चीन या सगळ्यांनी एकदम पाकिस्तानबरोबर आपल्याला हल्ला केला तर मरा दे, भिजत घोंगडं ठेवा. एक विनोदी वाक्य मी वाचलं होतं, ही इज गुड ॲडमिनिस्ट्रेटर हू टेक्स इमिजिएट डिसिजन. ही इज बेटर हू पोस्टपोन्स द डिसिजन अँड ही इज बेस्ट हू नेव्हर टेक द डिसिजन. सगळे आपले ते बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटरच आपल्याला पंतप्रधान मिळालेले. हीच परिस्थिती महाराज दशरथांची आहे. का यावं लागावं महर्षी विश्वामित्रांना? ही परिस्थिती दशरथांच्या लक्षात कशाला आली? विश्वामित्रांनी हे लक्षात घेतलं की मला हे चित्र बदलायचं असेल तर मला नवीन पिढी हाताशी घेतली पाहिजे, कॅच द यंगस्टर्स. आणि त्यांनी बरोबर रामचंद्रांना हाताशी धरलं, लक्ष्मणाला हाताशी धरलं, त्राटिकेचा वध त्यांच्याकडनं करून घेतला आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी दिली. राजाने फक्त पराक्रमी असून चालत नाही, त्याने क्षमाशील सुद्धा असलं पाहिजे. चुकले असेल अहिल्या, म्हणून अहिल्याची कथा वाल्मिकी रामायणात जी आहे ती काल आपण यथार्थपणे पाहिली. प्रभूंनी अहल्येचा आणि गौतमांचा पुन्हा संसार प्रस्थापित केला आणि आता सीता संवरासाठी विश्वामित्रांच्या बरोबर अयोध्येचे हे 2 राजकुमार निघालेले. वाटेत भगवती सीतेबद्दल थोडीशी चौकशी प्रभू रामचंद्र करतात आणि विश्वामित्र त्याला सीतेची कथा सांगतात. मुळात मिथिला नगरी जी आहे त्याच्या राजाचं नाव आहे शिरध्वज. जनक ही पोस्ट आहे, जसं आपल्या इथं राष्ट्रपती ही पोस्ट आहे. मग जी व्यक्ती त्याच्यावरती बसेल ती व्यक्ती राष्ट्रपती. मग बदललं जा, कधी अब्दुल कलाम असतील, कधी प्रतिभाताई पाटील असतील, कधी आणखी कोणी असेल, पण त्या पोस्टवरती तो बसला की तो राष्ट्रपती झाला. तसं जनक ही मिथिला नगरीच्या पंतप्रधानांच्या पोस्टचं नाव आहे. सीतेचे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे शिरध्वज आणि त्यांना एक भाऊ आहे त्याचं नाव आहे कुशध्वज. शिरध्वजांच्या पत्नीचं नाव म्हणजे सीतेच्या आईचं नाव आहे सुनयना आणि कुशध्वजांच्या पत्नीचं नाव आहे सत्यभामा. विवाह झालेले आहेत, पण दोघांनाही कन्यारत्न म्हणा, पुत्ररत्न म्हणा, काहीच झालेलं नाही आहे. एखादा यज्ञ करायचा असेल तर भूमिशुद्धी करावी लागते, म्हणून महाराज जनक स्वतः भूमिशुद्धी करतायत. त्या यज्ञाचा पुत्रप्राप्तीशी काही संबंध नाही आहे. जनक विधेयी आहेत, पूर्ण विरक्त आहेत, संसारात असून नसल्यासारखे पद्मपत्र इवांबस आहेत. पण नगरीच्या दृष्टीने हिताचा असा एक यज्ञ करायचा होता. आणि जेव्हा स्वतः राजा त्या यज्ञात भूमिशुद्धी करतो तेव्हा नांगर सोन्याचा असतो. त्या नांगराचा जो सोन्याचा फाळ असतो त्याला संस्कृत भाषेमध्ये सीत असं म्हणतात. महाराज जनक नांगरत आहेत
आणि तेवढाच तो सोन्याचा फाळ एका शिलाखंडापाशी थांबला. तो पुढे सरके ना. जनकांनी सेवकांना म्हटलं, बघा काय आहे मध्ये. मग त्यांनी तो शिलाखंड बाजूला केला आणि मग तिथं त्यांना एक सुंदर अशी मंजुषा दिसली. छानपैकी पेटी आढळली. सुवर्णाची मंजुषा आहे, त्याच्यावर अतिशय सुंदर असं नक्षीकाम आहे. आणि ती पेटी महाराज जनकांच्या हातात त्यांनी दिली. खूप कुतूहल निर्माण झालं महाराज जनकांना की काय आहे, म्हणून त्यांनी ती पेटी उघडली. तर त्या पेटीमध्ये अतिशय सुंदर, अतिशय कोमल आणि अत्यंत पवित्र अशी एक बालिका त्यांना आढळली. अत्यंत गोड चेहरा, विलक्षण लावण्यवती अशी ती छोटीशी बालिका त्यांनी पाहिली. आणि त्याच वेळेस तिथे उभी असलेली सुनयना, तिला एकदम पाना फुटला. आणि मग महाराज जनकांनी ती कन्या म्हणून स्वीकारली. सीत म्हणजे ते सोनेरी फाळ अडकलं पण त्यातनं ती प्राप्त झाली, म्हणून तिचं नाव सीता ठेवण्यात आलं. आणि सीतेच्या आगमनानंतर मिथिला नगरीमध्ये अनेक शुभ घटना घडायला लागल्या. एक तर द्रव्याचं वर्धमानत्व झालं, संपत्ती वाढली, लोक आनंदात राहायला लागले. आणि त्याच वेळेस नेमके सुनयना आणि सत्यभामा दोघींना दिवस गेले. तर ही कुणीतरी फार मोठी देवता आहे आणि हिच्या आगमनानं मिथिला नगरीचा भाग्योदय सुरू झालेला आहे, म्हणून सीताबरोबरच तिला मैथिली सुद्धा म्हटलं जाईल. यथा समय सुनयनाने एका मुलीला जन्म दिला, तिचं नाव उर्मिला ठेवण्यात आलं. यथा समय सत्यभामेने 2 मुलींना जन्म दिला, एकीचं नाव मांडवी ठेवण्यात आलं, एकीचं नाव श्रुतकीर्ती ठेवण्यात आलं. अशा 4 मुली एकाच वेळेस त्या कुटुंबामध्ये निर्माण झाल्या. त्यात सीता थोडीशी मोठी, कारण ती आल्यानंतर हे सगळं झालं. म्हणजे वर्षभराने सीता मोठी आहे. 8-9 वर्षाची ही सीता. एकदा असं झालं की महाराज जनकांना काही कामानिमित्त बाहेर जायचं होतं. त्या दिवशी ते पूजा करू शकणार नव्हते. ते त्यांनी आपल्या पत्नीला सांगितलं की आज पूजा तू कर, मला आज लवकर बाहेर पडायचं आहे. आणि जेव्हा सुनयना पूजेसाठी येणार होती, तिनं सीतेला सांगितलं की तू असं कर, थोडंसं पूजेची जरा पूर्वतयारी कर, जरा झाडून घे, निर्माल्य बाजूला काढ, तोपर्यंत मी येते. तिथे एक भगवान शंकराचं धनुष्य होतं. हे धनुष्य शंकरांकडून परशुरामाला प्राप्त झालं होतं. परशुराम आणि विश्वामित्र हे दोघेही जण भगवान शंकराचे शिष्य आहेत. दोघांनी शंकरांच्याकडनं दिव्यास्त्र प्राप्त करून घेतलेली आहेत. तर जे शंकराचं धनुष्य तिथं आहे ते रामाने वापरलेलं धनुष्य आहे. म्हणजे त्याचं टेक्निकल काय बाब आहे ती रामाना बरोबर त्याचं टेक्निक माहिती आहे. ते धनुष्य त्या तिथे ठेवलेलं आहे. ते परशुरामांनी मुद्दाम जनकांना दिलेलं आहे की शिवधनुष्य आहे, हे तुम्ही जतन करून ठेवा, हा मोठा प्रसाद आहे, हे तुमच्या नगरीचं भूषण आहे. अधूनमधून 8-1 दिवसातनं पूजा करत असताना महाराज जनक 3-4 मदतीनं ते धनुष्य उचलायचे आणि त्याच्या खाली जरा झाडून घ्यायचे. सीता जेव्हा तिथं आली, तिने सगळं निर्माल्य वगैरे गोळा केला, थोडीशी झाडलोट केली आणि तिच्या लक्षात आलं की धनुष्याच्या खाली सुद्धा थोडीशी धूळ आहे. तिने एका हाताने ते धनुष्य असं उचललं आणि दुसऱ्या हातानं झाडणी फिरवली आणि तेवढ्याच सुनयना त्या खोलीमध्ये आली. सुनयनाने ते दृश्य पाहिलं आणि तिचा विषय बसेना. लीला या सीतेने पुन्हा ते जमिनीवरती ठेवलं. रात्री जेव्हा तिने आपल्या पतीला जनकाला सांगितलं तर जनक म्हणाले की राणी, ती मुलगी आल्यापासून आपला भाग्योदय सुरू झालेला आहे आणि तुझे दृश्य डोळ्यांनी पाहिलं त्यावरून एक लक्षात येतं की कन्या सामान्य नाही आहे. आज मी अशी प्रतिज्ञा करतो की जो वीरपुरुष हा ह्या धनुष्याला हातात घेऊन त्याला प्रत्यंच्या जोडेल, त्यालाच माझी ही वीर्य शुक्ला कन्या मी अर्पण करीन. पुढे सीता 13-14 वर्षाची झाली. तत्कालीन पद्धतीनुसार सीतेचा विवाह करायचं ठरलं आणि महाराज जनकांनी या संबंधीचं एक आमंत्रण पत्र आणि विवाहाची तारीख आणि आशीर्वाद देण्यासाठी येण्याची विनंती महर्षी विश्वामित्रांना केलेली आहे. राम लक्ष्मण तिथंच होते.
तेही त्यांच्याबरोबर आलेले आहेत. आणि काल आपण पाहिलं, मुद्दाम अहल्याने रामचंद्रांना सांगितलं होतं की रामा, आपण जेव्हा मिथिलेत जाल तेव्हा शतानंदाला सांगा की बाबा परत आलेले आहेत आणि आमचा संसार व्यवस्थित सुरू झालेला आहे. मिथिलेत आल्या आल्या रामचंद्रांचं स्वागत शतानंदांनी केलेलं आहे, महाराज जनकांनी केलेलं आहे, विश्वामित्रांच्या स्वागतासाठी ते आलेले आहेत. गावाबाहेरच्या अमराईमध्ये या सगळ्या मंडळींचा मुक्काम आहे. रामचंद्रांना पाहिल्यानंतर महाराज जनक विश्वामित्रांना म्हणतात, गुरुदेव, मी निर्गुणाचा आनंद घेतलेला आहे. आज मला आयुष्यात पहिल्यांदा निर्गुणाचा आनंद फिक्का वाटला. रामांना मी पाहिलं, तुकाराम महाराज म्हणतात, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊलीये हाची वर देई, संचरोनी राही हृदयामध्ये. पांडुरंगाला पाहिल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटेवरी ठेवून या, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ मुनी विराजत असे, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. महर्षी नारदांनी भक्तिसूत्रामध्ये 11 प्रकारच्या आसक्ती सांगितलेल्या आहेत. त्यातली पहिली आसक्ती आहे रूपासक्ती आणि दुसरी आसक्ती आहे गुणासक्ती. राम म्हणजे रूपवान आहेत आणि राम म्हणजे गुणांचा सागर आहे. इतकं राजबिंड रूप आहे. जरा अलीकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे आमिरपासून शाहरुखपर्यंत सगळे खान वाळून टाकून द्यावेत एवढे प्रभू दिसायला सुंदर आहेत. आणि त्यांच्या त्या सौंदर्यानं महाराज जनकांसारखा विधी पुरुष सुद्धा अत्यंत मोहित होऊन गेला. एक मनात येऊन गेलं, हा आपला जावई झाला तर. वधू पित्याची दृष्टी, आपल्या मुलीला चांगला वर मिळाला पाहिजे, पण इतका नाजूक आहे, याला हे धनुष्य उचलता येईल का? पण ते सुकुमार नुसते नाहीत, महाबलव सुद्धा आहेत, हे नंतर लक्षात आलं. नंतर स्वयंवराची वेळ सुरू झाली. काही गोष्टी मुद्दाम लक्षात घेण्यासारख्या आहेत. त्या स्वयंवराला 150 ते 200 राजपुत्र आलेले आहेत. सगळ्यांचा वयोगट 16 ते 20 आहे. सीता 14 वर्षाची आहे. तिला अनुरूप अशा ज्या राजपुत्रांना आमंत्रण दिलेलं आहे ते सगळे जवळपासचे राजपुत्र आहेत आणि त्यांचा वयोगट 16 ते 20 आहे. हे मुद्दाम का सांगतो? त्या स्वयंवराला रावण उपस्थित नाही. माझ्या लहानपणी मी एक संपूर्ण रामायण नावाचा सिनेमा पाहिला होता. त्या सिनेमामध्ये रावण त्या स्वयंवराला येतो. रावण ते धनुष्य उचलतो आणि त्याला ते पेलत नाही, तो धाडकन खाली पडतो आणि त्याच्या छातीवर ते धनुष्य पडतं. आणि मग रामचंद्र येतात, ते धनुष्य उचलतात आणि त्याला प्रत्यंच्या जोडायला लागतात आणि ते धनुष्य तुटून जातं. रामायण हा प्रेमाचा त्रिकोण नाही आहे. रावणाला ती हवी होती, त्याला मिळाली नाही. रामाला ती मिळाली म्हणून त्याने पळून नेली. रामाने रावणाला ठार मारलं, सिनेमा संपला. तर चित्रपट नाही आहे. रामायण जे आहे ती आपल्या राष्ट्राची कथा आहे. इथं रावणाने तिथे येण्याचं कारणच नाही आहे. मुळात सीता जी आहे ती आदल्या जन्मीची वेदवती आहे. रावण सीता स्वयंवराच्या वेळेला 50 ते 55 वर्षाच्या. रावणाचा मुलगा इंद्रजित हा राम लक्ष्मणांच्या पेक्षा मोठा आहे आणि इंद्रजिताचा विवाह झालेला आहे. केवळ धनुष्याला प्रत्यंच्या जोडली म्हणून कुठल्याही म्हाताऱ्या माणसाला महाराज जनक सीता देतील का? काहीतरी अटी असतील की नाही? द्रौपदीने सुद्धा सांगितलं की तो सारथ्याचा मुलगा आहे, त्याला मी या धनुष्याचा माशाचा वेध घेऊ देणार नाही, मला उच्च अशा क्षत्रिय कुळामध्येच विवाह करायचा आहे. आणि ते ऐकावं लागलं. नुसतं माशाला वेध घ्यायचा आणि मग ती मुलगी मिळणार असं नाही आहे. मुळात त्याचं नावच स्वयंवर आहे. स्वयंवर याचा अर्थ तुमचा वर तुम्ही निवडा. किती स्त्रियांना स्वातंत्र्य आपल्या देशामध्ये. पहिलं प्रेमविवाह रुक्मिणी स्वयंवर आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्र सांगतो व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यापेक्षा रुक्मिणी डे साजरा करा. कारण पहिली पळून गेलेली मुलगी रुक्मिणी आहे. पहिलं मुलीचं अपहरण कृष्णाने केलेलं आहे. मग तो दिवस साजरा करायचा प्रेमाचा म्हणून.
इथं स्वयंवर याचा अर्थ असा की तुम्हाला ते स्वातंत्र्य आहे, तुमचा पती तुम्ही निवडा. आता या ठिकाणी महाराज जनक या सगळ्या राजपुत्रांना सांगतात. मगाशी सांगत होतो की वेदवती जी आहे ती आदल्या जन्मीची सीता आहे. ही वेदवती एका ऋषीची कन्या आहे आणि अरण्यामध्ये ती ध्यानाला बसलेली होती. तेवढ्यात रावण तिथून रथातनं चालला होता. एखादी सुंदर मुलगी दिसली की रावणाला ती लगेच पाहिजे. रावण तिथं थांबला. ती ज्या ध्यानातनं देहबोधावरती आली, रावणाने तिला सांगितलं तू माझ्याशी विवाह कर. तिने सांगितलं की मला वैवाहिक जीवन जगायचं नाही आहे, मी आजन्म नैष्ठिक ब्रह्मचर्य पालन करणार आहे, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे, मला विवाह करायचा नाही. रावण म्हटला मी लंकेचा राजा आहे, मी मंदोदरीचा त्याग करेन पण तुला पट्टराणी बनवेल, तू माझ्याबरोबर चल. ती ऐकायला तयार नाही. रावण वेदवतीला म्हणतात तू जर माझ्याबरोबर आली नाही तर मी तुझ्यावरती बलात्कार करेन. तर ती म्हणते तू जर माझ्या अंगाला स्पर्श केला तुम्हाला योगविद्या प्राप्त झालेली आहे, मी योगाग्नी प्रदीप्त करीन आणि देहत्याग करीन. शबरीने असा देहत्याग केलेला आहे, रामासमोरच केलेला आहे. इथं रावण काही ऐकत नाही. कामा तुराणाम न भयम न लज्जा असं संस्कृत वचन आहे. रावण जेव्हा तिचा हात पकडायला जातो तेव्हा ती आपला योगाग्नी प्रदीप्त करते आणि त्या प्रचंड ज्वाळेमध्ये ती भस्मसात होते. पण मरताना ती सांगते की पापी राजा, लक्षात ठेव, या जन्मी तू मला ठार मारण्यास कारणीभूत ठरला, पुढच्या जन्मी मी तुझ्या मृत्यूला कारणीभूत ठरेल. आणि ती सीता झालेली आहे. वयात इतका अंतर असताना रावण तिथे उपस्थित कसा असेल? निवडक राजपुत्र आलेले आहेत. आणखी एक लक्षात घ्या, राम आणि लक्ष्मण हे आमंत्रित नाही आहेत. विश्वामित्र आमंत्रित आहेत. विश्वामित्रांना आशीर्वाद द्यायचा आहे. त्यांच्याबरोबर राम लक्ष्मण आलेले आहेत आणि ते विश्वामित्रांच्या सांगण्यावरून आलेले आहेत. महाराज जनकांनी प्रास्ताविक केलं आणि सांगितलं की जो कोणी वीरपुरुष भगवान शंकरांचं हे धनुष्य हातामध्ये घेईल आणि त्याला प्रत्यंच्या जोडेल त्याला माझी ही वीर शुक्ला कन्या भगवती सीता मी अर्पण करणार आहे. त्यानुसार पहिल्यांदा वेगवेगळे 18 राजपुत्र उभे राहिले. कोणाला ताकद लावून सुद्धा ते धनुष्य हलेना आणि मग राजपुत्र याचे बंद झाले. यांच्या लक्षात येतो माझ्यापेक्षा पराक्रमी आहे, त्याला हलवता आलं नाही, मी काय करू जाऊन? ॲडमिशन जेव्हा 90% क्लोज होते ना, 75% अर्जच करत नाही. त्याला माहिती असतं आपल्याला कॉलेज मिळणार नाही, हे मेरे बस की बात नाही आहे. तो कुठलं तरी दुसरं साधं कॉलेज पाहायचा विचार करतो. यांना जमत नाही, आपल्याला काय जमणार? तिथं जाऊन फजिती करून घेण्यापेक्षा न गेलेलं बरं. महाराज जनक चिंताक्रांत होतात. ते म्हणतात मला कल्पना नव्हती की भूमंडळीचं पौरुषत्व संपुष्टात आलेलं आहे. या भूमंडळी कोणी सामर्थ्यशाली वीरच राहिलेलं नाही आहे, याची जर मला कल्पना असती तर अशा प्रकारचा पण मी केला नसता. पण सगळे बांगड्या भरलेले राजपुत्र इथं आलेले आहेत हे पाहून मला फार दुःख होतं. विश्वामित्र शांतपणे ऐकून घेत आहेत, रामचंद्र शांतपणे ऐकून घेत आहेत. पण तिथे एक बीपीचा पेशंट आहे लक्ष्मण. रामाच्या बाबतीत कोणी काही बोललं की लक्ष्मणाचं बीपी चढलं. लक्ष्मण एकदम उभा राहिला आणि महाराज जनकांना म्हणाला, महाराज तुमच्या नगरीत आम्ही आलेलो आहोत, तुम्ही काय बोलायचं हे आम्ही ठरवू शकत नाही, पण लक्षात ठेवा अयोध्येचे 2 सिंहाचे छावे या ठिकाणी आहेत, तुम्ही बांगड्यांचा विषय काढू नका. असली धनुष्य आम्ही बाहुल्यांसारखे खेळलेले आहोत आणि मोडून टाकून दिलेले. प्रभू रामचंद्रांनी फक्त एकदा लक्ष्मणाकडे पाहिलं की गप्प बस, संकेत. लगेच लक्ष्मण खाली बसला. भगवती सीतेच्या लक्षात आलं भाऊजी फार तापट आहेत, पण हे मात्र शांत आहेत आणि यांच्या नजरेचा धाक जबरदस्त आहे. लगेच ते खाली बसले, आज्ञेत आहेत. एवढं सीतेच्या लक्षात आलं. तेवढ्यात विश्वामित्र उभे राहिले आणि महर्षी विश्वामित्र महाराज जनकांना म्हणतात की अयोध्या नरेश महाराज दशरथ यांचा थोरला पुत्र रामचंद्र या ठिकाणी आलेला आहे. आपली अनुमती असेल तो या धनुष्याला लगेच प्रत्यंच्या जोडू शकेल. महाराज जनकांनी अनुमती दिली. आता पद्धत कशी बघा,
पराक्रम आणि लीनता, पराक्रम आणि भक्ती कशी एकत्र नांदते. रामांना लगेच अगदी अमिताभ बच्चन सारख्या स्टाईलमध्ये जाता आलं असतं तिकडे. रामचंद्र आधी विश्वामित्रांना वंदन करतात की गुरुदेव, धनुष्यापाशी गेल्यानंतर त्या धनुष्याला वंदन करतात, कारण शंकराचं धनुष्य आहे. त्या धनुष्याला प्रदक्षिणा घालतात. ते नुसतं अस्त्र नाही आहे, परित्राणाय साधूनाम विनाशायाच दुष्कृता. आम्ही विजयादशमीला जो पेन वापरतो त्याची पूजा करतो, जे वह्या पुस्तकं वापरतो त्यांची पूजा करतो. दर अमावस्येला नवी लोक सुट्टी घेतात आणि त्यांची जी अवजारं आहेत त्या अवजारांची पूजा करतात. ती सामान्य गोष्ट नाही आहे. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्याम जगत. सर्वत्र परमात्मा नटलेला आहे, सगळीकडे तो आहे, तो नाही अशी जागा नाही आहे. ज्या वस्तू आपण वापरतो, आमची इथं गाडी उडवणं ही संस्कृती नाही आहे. गाडी वापरायची कशासाठी? प्रवचनाला जाता येतं, नोकरीला जाता येतं. उपभोग म्हणून आमच्याकडे दृष्टी नाही आहे. विनोबांचा शब्द आहे उपभोग दृष्टी नाही, योग दृष्टी, ईशावास्य दृष्टी. सगळं ते परमेश्वराचं रूप आहे. रामचंद्र त्या धनुष्याला सुद्धा वंदन करतात, प्रदक्षिणा घालतात, लीलया उचलतात, लगेच त्याला बाण जोडतात, असं ओढायला लागतात. तेवढ्यात बरेच दिवस ते धनुष्य वापरलं न गेलेलं असल्यामुळे कडकड 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 असा आवाज झाला आणि धाडकन तुटून खाली पडलं. प्रचंड टाळ्यांचा गजर झाला. महाराज जनकांनी आश्चर्यचकित होऊन ते दृश्य पाहिलं. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. राम आरंभीत गेले असते तर ओपनिंग बॅट्समन विश्वामित्रांना सांगितलं असतं, रामा जा ते धनुष्याला प्रत्यंच्या जोड. आरंभीत का नाही सांगितलं? जेव्हा सगळ्या राजपुत्रांनी हात टेकले, हा आपला घास नाही हे लक्षात घेतलं, तेव्हा रामचंद्रांना पाठवलं. आपला माल मार्केटमध्ये केव्हा लॉन्च करायचा ते टेक्निक माहिती असलं पाहिजे. ते विश्वामित्रांना माहिती होतं. मॅन ऑन द स्पॉट रिफ्लेक्ट्स. नुसतं ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका असं विवेकानंद त्या धर्म परिषदेमध्ये म्हणाले. त्या दिवशी विवेकानंद हे जगज्जेता ठरले. एका रात्रीतनं ओव्हरनाईट फेम, एका रात्रीतनं विवेकानंद प्रसिद्ध झाले. तो एक क्षण महत्वाचा असतो. आधीच जर रामचंद्र गेले असते त्याने ते धनुष्य उचललं असतं, बाकीच्या राजपुत्र म्हटले आम्हालाही जमलं असतं, आम्हाला संधीच मिळाली नाही, आम्ही सहज उचललं असतं. की एकदा सगळे अगतिक आहेत हे लक्षात घेतलं आणि मग रामचंद्रांचा पराक्रम जो आहे तो सगळ्या राजपुत्रांपर्यंत पोहोचला. म्हणजे एकाच वेळेस 200 राजपुत्रांच्या लक्षात आलं या माणसाच्या वाटी जाण्यात काही अर्थ नाही, हा पराक्रमी पुरुष आहे. एका रात्रीतनं रामचंद्र एकदम लोकप्रिय झाले. सगळ्यांनी रामचंद्रांचा जय जयकार केला. भगवती सीतेला घेऊन महाराज जनक रामचंद्रांच्याकडे येतात आणि म्हणतात की आपण भगवान विष्णू आहात, माझी कन्या ही पृथ्वी आहे. किती आपल्या कल्पना चांगल्या आहेत बघा. विष्णू या पृथ्वीचं पालन करतो. विवाहाच्या वेळेला सासऱ्याने जावयाची पाद्यपूजा करायची असते की जावया हा विष्णूचा अवतार आहे, म्हणजे ही कन्या स्वतः, ही कन्या पृथ्वी आहे, ती मी त्याला सांभाळायला देणार आहे आणि तो त्याचा तिचा सांभाळ करणार आहे. आमची संस्कृती जी आहे ना फार सुंदर पोएटिक लँग्वेज आहे. म्हणून ते रामांना म्हणतात की माझी ही जी कन्या आहे ही पृथ्वी आहे, तिचं आपण आता पाणी ग्रहण करा. राम मर्यादा पुरुषोत्तम आहे, संयमी आणि विवेकी आहेत. और राजा दिलीपाचे ते वंशज आहेत. नुसती गायची धार काढ म्हटल्यावर दिलीपाने धार काढून पत्नीला दिलं नाही, आधी वासराने ते दूध प्यायला पाहिजे म्हणून ते सांगतात. रामचंद्र म्हणतात महाराज जनकांना की महाराज माझ्या वडिलांना विचारल्याशिवाय मला काही करता येणार नाही. त्या काळात वडिलांना विचारून लग्न करायची पद्धत होती आणि लग्नाला वडिलांना बोलवायची पण पद्धत होती. आजचा मुलगा असता आणि त्याला जरी पाणी ग्रहण करा म्हटलं असतं तो म्हटलं असता हम दिल दे चुके सनम, लगेच तयार एका पायावर. इथं प्रभू रामचंद्र म्हणतात नाही, महाराज दशरथांना सांगावं लागेल. आता पुन्हा गुंता निर्माण झाला. माहीतच विश्वामित्रांना बोलावलं. विश्वामित्रांनी सांगितलं जनकांना की महाराज घाई कशाला करता, अयोध्येला पत्र पाठवा, सगळ्या वराडी मंडळींना बोलावून घ्या आणि तिथं 4 राजपुत्र आहेत, इथं 4 राजकन्या आहेत,
विश्वामित्रांनी उद्वर सूचक मंडळ चांगलं चालवलं असतं. वसिष्ठ मुनी नुसता शब्द देतात राण्यांना की विश्वामित्र हे लग्न ठरवण्यात फार हुशार आहेत, आपण त्यांच्याबरोबर राजपुत्रांना पाठवावं का. सत्पुरुष जे बोलतात ना तसं घडतं. एकाच वेळेस चारही राजकन्यांचे या चारही राजपुत्रांशी विवाह संपन्न झालेले. आणि इकडं महाराज दशरथ मोठ्या आनंदानं ह्या सगळ्यांना घेऊन येतात. वाटेताना रामाचे पराक्रम करतात की त्यांनी त्राटिकेचा वध केलेला आहे, त्यांनी मारी सुभावांना पिटाळून लावलेला आहे, त्यांनी अहल्येचा उद्धार केलेला आहे. मुळातच महाराज दशरथांच्या मनात सगळी मुलं सारखी असली तरी रामाबद्दल विशेष सॉफ्ट कॉर्नर आहे. आणि त्यात पुन्हा रामाचं चरित्र, रामाचे गुणगान, रामाची लीला, रामाच्या जीवनातला एक एक प्रसंग, त्याचं मर्यादशीलत्व. त्यामुळे महाराज दशरथ रामाशी खूप जोडले गेलेले आहेत. मोठ्या आनंदाने सगळ्यांना घेऊन आले. तिथे विश्वामित्रांचं मोठेपण लक्षात घ्या. हे सगळं विश्वामित्रांनी केलं ते रामचंद्रांच्या विवाहाला उपस्थित नाहीत. ते महाराज दशरथांना सांगतात की राजा, हा तुझा पुत्र, हा मी तुला परत करतोय. महाराज दशरथ सांगतात किंवा तुम्ही विवाह समारंभाला थांबा. त्या विश्वामित्र सांगतात आम्ही साधू आहोत, आम्ही यामध्ये फार अडकणं बरोबर नाही, माझं जीवनातलं काम संपलं. रामचंद्र म्हणतात गुरुदेव आता भेट केव्हा. विश्वामित्र म्हणतात कदाचित कधीच नाही. रामचंद्र म्हणतात एवढं तुम्ही मला शिकवलं, वेगवेगळी अस्त्रविद्या दिली, तुमची गुरुदक्षिणा काय द्यायची. तेव्हा महर्षी विश्वामित्र म्हणतात की रामा, जे आदर्श मी तुला शिकवले ते जीवनात आचरणात आण आणि त्या आदर्शांचा प्रचार कर, हीच माझी गुरुदक्षिणा. मला दुसरं काही नको. विवाह सोहळ्याला उपस्थित राहता आलं असतं, मिथिला नगरीत मिरवता आलं असतं. रामानं दृष्टी दिली, अनियमित अत्याचार चाललेले आहेत, ऋषी संस्था नष्ट होत चाललेली आहे, स्त्रियांवर अत्याचार होत आहेत, राक्षसांची संख्या वाढत चाललेली आहे. तू घरातनं बाहेर पड आणि केव्हा तरी लंकेपर्यंत जा आणि या सगळ्या राक्षसांचा निप्पात कर. जेव्हा कैकेयी मातेनं रामांना वनवासात जायला सांगितलं, राम एका पायावर तयार झाले. याचं कारण विश्वामित्रांची आज्ञा त्यांना आठवली. ही नियतीने दिलेली संधी आहे. या निमित्ताने संबंध भारतभर भ्रमण होईल, जनस्थिती पाहता येईल, लोक कशा प्रकारे जीवन जगतायत बघता येईल, त्यांच्या सुखदुःखांशी एकरूप होता येईल, सगळ्यांचं संघटन उभं करता येईल. या सगळ्या हेतूने रामचंद्र लगेच वनवासाला निघालेले आहेत. पण ही सगळी दृष्टी जी आहे ती विश्वामित्रांनी दिली आहे. जसं रामकृष्णाने विवेकानंदांना सांगितलं, अरे काय निर्विकल्प समाधीचा स्वार्थ, मोठं वृक्ष होशील, सगळ्यांना आश्रय देशील, शिवभावे, जीवसेवा, दरिद्री नारायणाची पूजा, जरा समाजाची सेवा कर. एक दृष्टी फक्त विवेकानंदांना प्राप्त झाली. ते आपल्या गुरुवंदांना म्हणाले, टुडे आय गॉट न्यू लाईट फ्रॉम ठाकूर. मला जर नियतीने संधी दिली तर ठाकूरांचा हा संदेश मी सगळ्या जगात पसरवीन. आणि तो त्यांनी पसरवला. रामचंद्रांना ते म्हणतात, आम्ही जो आदर्श तुला दिलेला आहे त्या आदर्शाचं जीवनात आचरण कर, सगळ्यांसमोर त्याचा प्रचार कर. आणि मग विश्वामित्र निघून जातात. आमची संस्कृती जी आहे ती आत्मविलोपिनी आहे. एवढं रामासाठी केलं, 52 प्रकारची अस्त्र त्याला दिली, त्याचा विवाह जुळवून आणला, पण विवाहाला थांबले नाही. शिवाजी महाराजांना त्यांच्या राज्याभिषेकाच्या आधी कितीतरी मदत समर्थ रामदासांनी केली. राज्याभिषेकाला मिरवायसाठी उपस्थित राहिले नाही. चंद्रगुप्ताची एक पत्नी जर्मनमधली होती. ती सगळी जर्मनची माणसं जेव्हा भारतामध्ये आली तर चंद्रगुप्तांना ते म्हणाले, आम्हाला तुमच्या गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. त्यांना असं वाटलं की चंद्रगुप्ताचा महाल एवढा मोठा आहे, गुरूंचं म्हणजे राष्ट्रपती भवनच असेल, केवढं मोठं असेल ते ठिकाण. जेव्हा ते आचार्य चाणक्यांना भेटायला गेले तेव्हा आचार्य चाणक्य एका पर्णकुटीत राहत होते आणि त्या पर्णकुटीमध्ये 10 पेक्षा जास्त वस्तू नव्हत्या. सगळी यज्ञाची आणि पूजेची सामग्री होती, बाकी काहीच नव्हतं, संसारच नव्हता. 13 वैभव अमर रहे मा, हम दिनचार रहे न रहे. आमची संस्कृती जी आहे ती आत्मविलोपिनी आहे. धुळ्याला जर आपण समर्थ वाग्देवता मंदिरात गेलो तर कितीतरी ग्रंथ आहेत, 20-20 आणि 10-10 हजार ओव्यांचे ग्रंथ आहेत.
त्या ग्रंथामध्ये कवीने आपलं नाव सुद्धा लिहिलेलं नाही. शेजारराव पगडी त्या विनोदाने म्हणाले होते की एखाद्याने ते बाळ घेतलं आणि स्वतःच्या नावाने छापलं तर कोणी तक्रार करायला सुद्धा नाही. कोण तक्रार करणार? कारण तिथं कोणाचं नावच नाही आहे. ज्या कालिदासानं रामचंद्रांच्या एवढ्या पिढ्यांचं वर्णन केलं रघुवंशामध्ये, तो कालिदास कुठे जन्माला आला, त्याची आई कोण, त्याचे वडील कोण, कोणालाही माहिती नाही. कारण कालिदासांनी एवढे ग्रंथ लिहिले, स्वतःचा कुठेही उल्लेख केला नाही. फक्त त्याचं कालिदास नाव आपल्याला माहिती आहे. आमची संस्कृती जी आहे ती अशा प्रकारची आत्मविलोपिनी आहे. आपलं काम संपलं, विश्वामित्र निघून गेले. महिनाभर मिथिला नगरीत हा विवाह सोहळा झालेला आहे. आताची लग्न जे असतात, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम, संध्याकाळी सामसूम. 4 वाजता मांडव परतणी. एकदा मांडव परतणी झाली की एके मनुष्य तिथे असत नाही. महिनाभर विवाह झालेला आहे. फार मोठमोठे सोहळे झालेत. त्यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे परिसंवाद आहेत, नृत्य आहे, गायन आहे. किती आमचे लोक पूर्वी रसिक होते. एक प्रकारचं स्नेहसंमेलनच महिनाभर झालेलं आहे. आणि जेव्हा या 4 राजकन्यांना घेऊन अयोध्येचे ते राजकुमार आपल्या मात्या पित्यांसह परत निघाले, तेव्हा महाराज जनकांच्या डोळ्यातनं अश्रू आलेले. महाराज जनक विधेयी आहेत, अद्वैतवादी आहेत, पण व्यवहारामध्ये जेव्हा अश्रू यायला हवेत ना, तेव्हा अश्रू आले पाहिजेत. मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा आईपेक्षा वडिलांना जास्त दुःख होतं. हे मी माझ्या अनुभवाने सांगतो की त्या मुलीला इतकं तिने लळा लावलेला असतो, इतकं तिने प्रेम दिलेलं असतं, आणि एक दिवस आपल्या घरातलं ते स्त्रीधन दुसऱ्याच्या स्वाधीन करायचं, पित्याला सर्वात जास्त दुःख होतं. महाराज जनकांच्या डोळ्यातनं अश्रू आलेले. अयोध्येच्या मिथिलेच्या नागरिकांना तर वाटतं की हे अयोध्येचे नागरिक जे आहेत हे लुटारूच आहेत. आमच्या 4 मुली एकाच वेळेस नेलेल्या. काय जनकांना वाटलं असेल? जनक महाराज सांगतात दशरथांना, फार लहान लहान मुली आहेत, 12-13 वर्षाच्याच आहेत, अल्लड आहेत, थोडा हट्ट करतील, सांभाळून घ्या. सीतेला सुनैना उपदेश करते की कदाचित काही गोष्टी रामचंद्र तुझ्या मनासारख्या करणार नाहीत. अशा वेळेस तणतण करू नकोस, रागावू नकोस. कदाचित रामचंद्रांचे आणखी विवाह होऊ शकतात, कारण त्यांच्या वडिलांनी 3 विवाह केलेले आहेत. तेव्हा रामचंद्रांनी जर पुन्हा विवाह केला तर त्या दुसऱ्या स्त्रीबरोबर तू बहिणीसारखी वाग. घरात सासू सासऱ्यांची सेवा कर, नाही तर सेपरेट व्हा पहिल्यांदा, असं आता सांगते आई मुलीला. गेली की पहिले तू तुझं अकाउंट वेगळं काढ, सेपरेट हो. कसा गृहस्थाश्रम टिकेल, कसा संसार वर्धिष्णू होईल, आणि त्यासाठी स्वतःला समर्पित करावं लागतं. मिटा दे अपने हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे कि दाना खाक में मिलकर गुलो गुलजार होता है. बीला स्वतःचं अस्तित्व नष्ट केल्याखेरीज वटवृक्ष तयार होत नाही. ह्या लोकांनी आत्मसमर्पण केलं म्हणून हा संबंध देश आज अशा स्थितीमध्ये आहे. आणि म्हणून रामचंद्र ह्या सगळ्यांबरोबर अयोध्येकडे निघतात. वाटेत एक छोटंसं विघ्न आलेलं आहे. भगवान परशुराम क्रुद्ध होऊन आलेले आहेत. त्यांच्या हातात त्यांनी परशु उगारलेलाच आहे. कोण आहे राम? कुठे तो राम? आणा माझ्यासमोर. महाराज दशरथ घाबरले. दशरथ आणि रामांमध्ये हा फरक आहे बघा. रावणाचं नाव ऐकलं दशरथ घाबरले. दशरथांना असं वाटतंय की कुठल्या तरी एका नागरिकाला, डमी नागरिकाला राम म्हणून तयार करावं, आणि तो काय बळी दिला तरी चालेल, काय परशुराम करतील त्याला करतील, माझा नाम सुरक्षित राहील. थांबा थांबा, परशुराम भगवान, काय झालं आपल्याला? तो राम कुठे आहे? कोणी शिवाचं धनुष्य मोडलं? त्या रामाला माझ्यासमोर उभं करा. आणि तेवढ्यात रामचंद्र पुढे येतात आणि ते म्हणतात, गुरुदेव, जर शिवाचं धनुष्य भंग करणं हा अपराध असेल तर तो अपराध करणारा रामचंद्र तुमच्यासमोर उभा आहे, हात जोडून उभे राहील. तू ते धनुष्य गेलंस. विश्वास असेना परशुरामांचा. त्यांनी सांगितलं, माझ्याजवळ भगवान विष्णूंचं धनुष्य आहे, त्या धनुष्याला तू प्रत्येकच्या जोडून दाखव, तर मी विश्वास ठेवेन. गंमत अशी घडली
की परशुरामाच्या खांद्याला ते धनुष्य होतं ते आपोआप खांद्यातलं निघालं, रामचंद्रांच्या हातात आलं. रामचंद्राने लगेच त्याला बाण जोडला आणि म्हटलं आता हा बाण मी कुठे सोडू ते सांगा. तेव्हा परशुराम म्हणाले की तो बाण तू माझ्यावरती सोड. रामचंद्र म्हटले माझे गुरु विश्वामित्र आहेत, ते तुमचे गुरुबंधू आहेत, तर तुम्ही मला गुरुसारखेच आहात, तेव्हा माझ्या गुरुसारखी जी व्यक्ती आहे तिच्यावर मी हा बाण सोडणार नाही. पण एक लक्षात ठेवा, हा बाण मी अशा पद्धतीने सोडतोय की आजपर्यंत तुम्ही जे पुण्य अर्जित केलेलं आहे ते सगळं पुण्य संपुष्टात येईल. तुम्ही महेंद्र पर्वतावरती जा आणि पुन्हा तपश्चर्या करा. राम आणि परशुराम हे दोघे विष्णूचे अवतार आहेत, पण या दोन अवतारामध्ये फरक आहे. राम आणि कृष्ण हे पूर्णावतार आहेत, परशुराम हा आवेश अवतार आहे. आवेश अवतार म्हणजे काय? अनेकदा भगवंतांना एखादं महत्त्वाचं काम करायचं असतं, पण ते काम करत असताना कुठेतरी जन्म घ्या, मग बालपण, मग तारुण्य, एवढा वेळ घालायला वेळ नसतो. इमिजिएट ते काम करायचं असतं. मग अशा भगवंत काय करतात, भूमंडळावरती जो अत्यंत पवित्र जीव आहे त्या पवित्र जीवात प्रवेश करतात, परकाया प्रवेश. आणि त्या पवित्र जीवात प्रवेश करून ते काम करून मोकळ होतात आणि त्यातनं बाहेर पडतात. तेवढ्या कामापुरता त्या शरीरात भगवंताने प्रवेश केला, त्याला आवेश अवतार असं म्हणतात. आता इथं परशुरामांच्या शरीरात विष्णूने प्रवेश केला आणि ते जे उन्मत्त झालेले काही निवडक क्षत्रिय राजे होते त्यांचा संहार केला. पुढे परशुरामाला ती सवय लागून गेली. भगवंता शरीरातून निघून गेले तरी परशुराम सारखे लढाई करत राहिले आणि क्षत्रियांचा निपात करत राहिले. त्यामुळे जरा अतिरेक झाला, ओव्हर रिॲक्शन झाली. एखाद्या पोलिसाने एखाद्या स्त्रीशी वाईट वर्तन केलं म्हणून पोलीस डिपार्टमेंटच रद्द करायचं का? असं जर केलं तर सामान्य माणसाचे किती हाल होतील. परशुरामाने सरसकट क्षत्रियच मारून टाकायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की रावणासारखे राक्षस जे आहेत त्यांचं फावलं. पण आता संरक्षण करायला क्षत्रिय राजे कुठे राहिले? बरेचसे क्षत्रिय परशुरामाने संपवून टाकले. म्हणून परशुरामांना त्यांची चूक दुरुस्त करण्याची संधी रामचंद्रांनी दिली आणि सांगितलं महेंद्र पर्वतावरती जा आणि तिथं तुम्ही तपश्चर्या करा. आणि मग रामचंद्र अयोध्येत परत येतात. आता या सगळ्या घटना ज्या आहेत या घटनांमध्ये रामचंद्रांचं व्यक्तिमत्व अशा पद्धतीने जनका महाराज दशरथांच्या समोर येत आहे की त्या मुलाबद्दल त्यांच्या मनात एक वेगळा वात्सल्यभाव निर्माण झाला. आई वडिलांना सगळी मुलं सारखी असतात हे अगदी खरं आहे, पण जो मुलगा असा कोणीतरी अद्वितीय असतो त्याच्याबद्दलचा एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर त्या वडिलांच्या मनामध्ये असणारच. आणि मग महाराज दशरथांच्या मनात आलं की आपण हे सगळं राज्य ह्या रामाला सोपवून द्यावं. सहज एकदा घरातनं बाहेर पडले. साधारण बाहेर पडताना आपण एकदा आरशात बघतो की व्यवस्थित आहे ना, भांग पट्टी, आपण नीट दिसत आहोत ना. 4 लोकांमध्ये राहायचं असेल तर जरा व्यवस्थितपणा असावा. म्हणून महाराज दशरथ आपला मुकुट वगैरे व्यवस्थित आहे ना म्हणून आरशात पाहतात तेव्हा कानाजवळचे केस पांढरे पांढरे झालेले त्यांना दिसले. बहुभूतीने म्हटलंय कानाजवळचे पांढरे केस जणू त्या माणसाला सांगतात की भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम बुडमते, बुढापा आला, आता सोडा सगळं पण आता भगवंताच्या भजनाला लागा. महाराज दशरथांच्या मनात तो विचार येऊन गेला. आता यावेळेस भरत आणि शत्रुघ्न तिथे नाही आहेत, ते दोघं अजुळी गेलेले आहेत, अश्वपतींकडे गेलेले आहेत. मुद्दाम महाराज दशरथांनी त्यांना पाठवलेलं आहे. आता इथं एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, रामचंद्रांचा राज्याभिषेक हे महाराज दशरथांचं कारस्थान आहे. अश्वपतीने काय शब्द दिला होता, कैकेच्या मुलाला मी गादीवरती बसवीन. जर राज्याभिषेक रितसर केला असता, सगळ्या लोकांना आमंत्रण दिली असती आणि जर अश्वपतीच्या राज्याभिषेकाला आले असते तर अश्वपतींनी त्या राज्याभिषेकावरती स्टे ऑर्डर आणली असती. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाई पर बचन जाई. तुम्हाला शब्द दिला होता की कैकेयीचा पुत्र गादीवरती बसेल आणि तुम्ही रामाचा राज्याभिषेक करताय, हे रघुवंशाचं वागणं आहे का? ही रघुवंशाची रीत आहे का? असा जर प्रश्न भर दरबारामध्ये पण त्या राज्याभिषेकाच्या तिथं अश्वपतीने विचारला असता तर महाराज दशरथांकडे उत्तर नव्हतं. दशरथ असे एक कारस्थान करतात की भरत आणि शत्रुघ्न यांना आजुळी पाठवून द्यायचं.
रामाचा राज्याभिषेक उरकून घ्यायचा आणि राज्याभिषेकानिमित्ताचा आहेर हा अश्वपतींकडे पाठवून द्यायचा. तिकडं अश्वपतींकडे आहेर आला की अश्वपती डिस्टर्ब होतील की असं कसं झालं, भरत का नाही गादीवर बसला. भरत तिथेच आहे. भरताचा रामावर किती प्रेम आहे हे महाराज दशरथांना माहिती आहे. भरत आपल्या आजोबांना सांगेल, आजोबा तुम्ही आमच्या घरातल्या भानगडीत पडू नका. आमच्या इथं थोरला मुलगा गादीवर बसत असतो, राम थोरला आहे, तुम्हाला जो काही शब्द दिला असेल हे तुम्ही पुन्हा आता काढू नका, हा विषय तुम्ही आता इथं वाढवू नका, असं भरत आपल्या आजोबांना सांगेल. परस्पर पाहुण्याकडनं साप मारला जाईल आणि भरत जेव्हा आजोळावून परत येईल तेव्हा जर अश्वपती आले आणि त्यांनी जर प्रश्न विचारला तुम्ही असं का केलं, सांगता येईल मला सिव्हिअर हार्ट अटॅक आला, ताबडतोब मी राज्याभिषेक करून घेतला. आत्ता हे प्रसंग साजरा केला. असं सगळं वादळ महाराज दशरथांच्या मनात आहे. राजकारणात शपथविधीला घाई झाली ना ती जरा गडबड सुरू होते. लोकांना वाटतं का एवढी घाई, जरूर दाल में कुछ काला आहे, इतक्या घाईने काय राज्याभिषेक करायचा. आपण घरामध्ये लग्न म्हणजे हे कार्य करायचं असेल 10 ठिकाणी फोन करतो, तुम्ही मोकळे आहात ना, तुमची ती तारीख मोकळी आहे ना, मग आपण ते मुलाची मुंजी ठरवली बरं, तुम्ही त्या तारखेला तर दुसरं काही करू नका, लिहून ठेवा. मग राज्याभिषेकासारखा एवढा मोठा राष्ट्रीय सोहळा आणि तो भरत आणि शत्रुघ्न नसताना तातडीने उरकण्याची घाई काय होती. इथं थोडेसे दशरथ कमी पडले. झटकन शब्द द्यायचा, अगळपगळ बोलायचं, या गोष्टीमुळे ते अडचणीत आलेले. आणि मग त्यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. चक्क संसदेचा उल्लेख आहे, मंत्रिमंडळाच्या बैठकीचा उल्लेख आहे, संसद सदस्यांचा उल्लेख आहे, ऋषीगणांचा उल्लेख आहे, सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे की महत्वाची बैठक आहे, सगळे या. आणि त्या बैठकीत महाराज दशरथांनी सांगितलं की मी आता वृद्ध झालेलो आहे, माझी स्मृती कमी झालेली आहे, मला थोडी आता विश्रांतीची गरज आहे. तेव्हा माझ्या मनात असं आहे की माझा थोरला पुत्र रामचंद्र याच्या ताब्यात हे सगळं राज्य द्यावं. अक्षरशः संसदेतल्या सगळ्या सदस्यांनी टाळ्या वाजवलेल्या आहेत. त्यांच्या टाळ्या समजावर महाराज दशरथ म्हणतात, तुम्हाला मी इतका नकोसा झालो का रे. याचा अर्थ दशरथाच्या राज्यात इंडिया म्हणणारे चमचे नव्हते. उलट ते लोक महाराज दशरथांना म्हणतात की राजेसाहेब तुम्ही आजपर्यंत आमचं पालन व्यवस्थित केलं, यापूर्वीच्या अजय रघु या सगळ्यांनी ही नगरी वाढवली, पण आम्हाला असं नेहमी वाटतं की रामचंद्र या सगळ्या कीर्तीचा कळस ठरणार आहे. त्यांच्या हातात जर तुम्ही राज्य दिलं तर हे राज्य ते अतिशय सुंदर सांभाळतील. आणि मग संसदेने रामचंद्रांच्या गुणांचं वर्णन केलेलं आहे. सच नित्य प्रशांतात्मा मृदुपूर्वम च भाषते. नित्य शांत असतात, स्थिर असतात, मृदू बोलतात, अत्यंत लाघवी बोलतात. पूर्वभाषी प्रियम वद. काय सुंदर वर्णन वाल्मिकी करतात की रामचंद्र कसे आहेत, पूर्वभाषी, स्वतःहून बोलतात आणि स्वतःहून चांगलं बोलतात. नाही तर अनेकदा काय होतं, अशी कल्पना करा की इथं आल्यानंतर माझी आणि सचिनची नवीन ओळख झाली. यापूर्वी ओळख नव्हती, दीपकने ओळख करून दिली. दुसऱ्या दिवशी मी फिरायला जातो तेव्हा सचिन दिसतो, मी म्हणतो त्याने स्वतःहून बोललं तर बोलायचं, नाही तर जाऊ देत, आपण कशाला बोलायचं स्वतःहून, म्हणून मी स्वतःहून बोलायला लागत नाही. रामचंद्र तसं करत नाही. ओळख झाली आहे ना, स्वतःहून रामचंद्र त्याच्याशी बोलतात, पूर्वभाषी स्वतःहून बोलतात. आणि अनेकदा स्वतःहून बोलतात पण मग काही लोक खवचरसारखं बोलतात. तुम्ही कशाला ओळख द्याल बाबा, मुलगा दुबईला आहे ना आता, कशाला ओळख द्याल, गाडी घेतलीत ना, असं काहीतरी खवचरसारखं बोलून सुरुवात करायची. रामचंद्र सुरुवात करतात पण कसं बोलतात, प्रिय बोलतात. दुसऱ्याची कम्युनिकेशन कसं करायचं. रामचंद्र जे आहेत तरुण आहेत, निरोगी आहेत, वाग्मी म्हणजे त्याच्याकडे वाक्चातुर्य आहे, उत्तम वक्तृत्व आहे. कुणी अपकार केला रामचंद्र लक्षात ठेवत नाही, कुणी उपकार केला रामचंद्र सतत लक्षात ठेवतात. दुसऱ्यामध्ये एवढाच गुण आहे, रामचंद्र त्याला पर्वतासारखं करून टाकतात. लोकाभिरामम, अत्यंत लोकप्रिय असे रामचंद्र आहेत. पण सगळे प्रजाजन जे आहेत ते रामचंद्रांचं असं स्तवन त्या संसदेत करतात. महाराज दशरथ म्हणतात, माझी तर अशी इच्छा आहे की उद्याच हा राज्याभिषेक पूर्ण व्हावा. तेवढाच एक मंत्री उभा राहतो. किती लोकशाही पद्धतीने चाललंय बघा. जरी राजेशाही असली तरी सगळ्यांच्या सल्ल्याने कारभार होतोय, एकदम मनाने नाही, सगळ्यांची संमती. एक मंत्री उठला आणि त्यांनी महाराज दशरथांना सांगितलं की राजेसाहेब
आपल्याला जर राज्याभिषेक करायचा असेल तर 7 समुद्रांचं आणि 7 नद्यांचं पाणी राज्याभिषेकाला लागतं. ते काही उद्याच्या उद्या आणता येणार नाही. तेवढा वेळ आपल्याला थांबायला लागेल. गुरुदेव वसिष्ठ मुनी उभे राहिले आणि ते म्हणाले, अयोध्येतल्या देवघरामध्ये म्हणजे राजमहालातल्या देवघरामध्ये देवांच्या पूजेसाठी रोजच 7 समुद्रांचं पाणी आणि 7 नद्यांचं पाणी वापरलं जातं. तो साठा आहेच. त्या कळशांमधलं पाणी काढून ते राज्याभिषेकाला वापरलं तरी चालेल. तेव्हा मलाही वाटतं की उद्या रामाचा राज्याभिषेक करायला काही हरकत नाही. एकच तो पाण्याचा प्रतिबिंब होता, तो बाजूला झाला आणि मग घोषित झालं. आता एकच काम, रामचंद्रांना बोलवायचं, त्यांना फॉर्मल सांगायचं की तुझी निवड झालेली आहे नेतेपदी आणि तो आता इथून पुढे संस्थेचं कामकाज बघायचं आणि रामचंद्रांनी हो म्हणायचं आणि मी हे काम व्यवस्थित करीन, तुमच्या विश्वासाला पात्र ठरेल असं एक प्रोटोकॉल असलेलं भाषण करायचं आणि राज्याभिषेकाच्या तयारीला सगळ्यांना लागायचं. रामचंद्रांना बोलवण्यात आलं, त्यांना सांगण्यात आलं. रामचंद्रांनीही त्यावेळेला ठीक आहे म्हणून म्हटलं आणि मग सगळ्या संबंधित विभागांना राज्याभिषेकाच्या तयारीला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या. प्रश्न असा आहे, रामचंद्रांनी इतकी का काय मान्य केली? या प्रश्नाचं उत्तर फक्त वाल्मिकी रामायणात सापडतं. एक तर गोष्ट आपल्या लक्षात आली की महाराज दशरथाने घाईघाईने उरकून टाकायचं प्रकरण ठरवलेलं आहे. ते रामचंद्र निघून गेल्यानंतर आपल्या दालनात येतात आणि दूतांना सांगतात की रामाला पुन्हा ताबडतोब बोलवा, त्यांना घरी जाऊ देऊ नका. कारण राम घरी गेला की पहिल्यांदा कैकेयीला सांगेल आणि कैकेयीजवळ बोलताना म्हणेल की भरत असतं तर फार बरं झालं असतं, का बाबांनी एवढी घाई केली कोण असतो की, असं जर तो बोलला तर पुन्हा गडबड सुरू होईल. ते बोलून आणतात आणि रामाला ते सांगतात, रामा गेली 2 महिने मला फार अशुभ स्वप्न पडत आहे. मी स्वप्नात पाहतो की सगळीकडे शेण आहे आणि त्या शेणात मी बुडत चाललेलो आहे. म्हणजे गळ्यापर्यंत शेण येतं आणि मी एकदम दचकून जागा होतो. मला एक राक्षसीन अयोध्येच्या प्रवेशद्वारापाशी फिदी हसताना दिसते. मी माझ्या ज्योतिषाने विचारलं, त्यांनी सांगितलं याचे 2 अर्थ होतात. एक राजाचा मृत्यू आणि दुसरं राज्यावरती संकट. तेव्हा रामा, सध्या माझी प्रकृती बरी नसते, कुठल्याही क्षणी मी मरेल असं मला वाटतं. तेव्हा तू एवढं एक कर, तू हे राज्याभिषेकाचं पुढे ढकलू नकोस. उद्याच्या उद्या हा राज्याभिषेक होऊ दे. एकदा तुला सिंहासनावरती बसलेलं पाहिलं की मी सुखाने प्राण सोडायला मोकळा होईल. तुझा तू वाढवी राजा शीघ्र अम्माची देखता. एकदा मला डोळ्याने बघू दे तुझा राज्याभिषेक. माणसाची बुद्धी फार विचित्र असते. काय माझ्या बुद्धीला दुसरा कंगोरा फुटेल सांगता येत नाही. तेव्हा एकदा हे होऊन जाऊ देत. आपल्या वडिलांची ही अगतिकता पाहिली आणि रामचंद्र म्हटले की ठीक आहे, मी तुमच्या शब्दाबाहेर नाही. विलक्षण प्रेम रामचंद्रांचं आपल्या पित्यावरती आहे. महाराज दशरथांचं बरंचसं ओझाचं हलकं झालंय, रिलॅक्स झालेलं आहे. रथात बसले. त्यांचं पहिलं येणं नेहमी कैकेयीच्या महालामध्ये असायचं. मनातल्या मनात विचार करतायत की आपण आता हे पती पत्नींच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे मानसिक व्यवहार घडत राहतात. शेवटी ते राजे आहेत, संसारिक आहेत. रथात बसले असले म्हणतात, आपण पायऱ्या चढू महालाच्या. नेहमीप्रमाणे कैकेयी पोवायला उभी असेल. महाराज दशरथ येताना कैकेयी नेहमी त्यांचं ओवाळून स्वागत करत असे. मग तिला आपण सांगू की आम्ही तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहोत, तुम्ही ओळखा बघू. मग ती म्हणाल अमुक, आपण म्हणू नाही चूक. ती म्हणाल तमुक, आपण सांगू नाही चूक. ती म्हणेल मग ढमुक, मग आपण सांगू नाही चूक. मग ती म्हणेल मी हरले. आणि मग आपण तिला सांगू की आपल्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. हे सगळं मनामध्ये ते विचार करतायत. पण मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. माणसं स्वप्न पाहत राहतात, नियती त्या स्वप्नाचा भंग करते. ते जुनं गीत आहे, टूटे हुए ख्वाबों ने हमको ये सिखाया है, दिल ने जिसे पाया था आंखों ने गवाया है. हम ढूंढते हैं उनको जो मिलके नहीं मिलते, रूठे हैं न जाने क्यों मेहमान मेरे दिल के. क्या अपनी तमन्ना थी, क्या सामने आया है, दिल ने जिसे पाया था आंखों ने गवाया. काय स्वप्न माणसाने पाहिलेलं असतं. तुमने कितने सपने देखे
मैंने कितने गीत बुने, इस दुनिया की शोर में लेकिन दिल की धडकन कौन सुने, साहेब लुधियानी म्हणतो. या ठिकाणी महाराज दशरथ सगळे विचार करतायत. दरम्यान इकडे काय झालं ते सांगतो. रामांचा राज्याभिषेक निश्चित झाला. लगेच कौशल्याचा महाल सजवायला सुरुवात झाली. हे तिन्ही महाल त्रिशंकू सारखे आहेत त्रिकोणामध्ये. कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा. मंथरा जी आहे ती आपल्या महालाच्या बाल्कनीत आली. तिने समोर पाहिलं कौशल्याच्या महालातली दासी पताका, गुड्या, तोरणं लावते. तिने विचारलं, काय कसली तयारी? तर ती दासी म्हणते, म्हणजे तुला माहिती नाही आमच्या रामाचा उद्या राज्याभिषेक आहे. आता मंत्रेचं डोकं फिरलं. प्रत्येकजण आपापल्या लेवलला राजकारण खेळत असतो. बघ, ऑफिसरांचं ऑफिसरच्या लेवलला राजकारण चालू असतं, क्लार्क लोकांचं क्लार्क लेवलला चालू असतं, शिपायांचं शिपायाच्या लेवलला चालू असतं. तिला असं वाटायला लागलं आता इथून पुढे राजमाता म्हणून सीता होणार. आता रामचंद्र राजे झाले की सगळ्या महत्वाच्या बातम्या आधी या नक्तीला कळणार. इतकी वर्ष मला कळत होत्या. पीए बदलला की बातम्या मिळायचं बंद होऊन जात. आता ही बया तिथं असणार आणि हिला सगळ्या बातम्या कळणार. तुला माहिती नाही रामचंद्र म्हणत होते घरामध्ये, बोलणं चाललं होतं त्यांचं. सर्वात पहिल्यांदा मला कळलं. हे सांगण्याचा सुद्धा एक वेगळा आनंद असतो. तो आता हिला मिळणार नाही. आता ती मनातनं सगळं राजकारणाचा विचार करायला लागली. अध्यात्म रामायणामध्ये विनोदाने दिलेला आहे व्यासदेवांनी की जेव्हा रामाचा राज्याभिषेक ठरला त्या सगळ्या देवांना चिंता वाटायला लागली की हा जर आता अयोध्येत अडकला तर लंकेतनं आमची सुटका कोण करणार. सगळे देव म्हणजे प्रत्येक आपापला विचार करतो बघा की हा राज्याभिषेकात जर काही विघ्न आलं पण हा बाबा अयोध्येतून जर बाहेर पडला तर आमची सुटका होणार. आता हा ना तिथे कामकाजात अडकला की आमच्याकडे येतोय कशाला. मग सगळ्या देवांनी सरस्वतीला प्रार्थना केली की तू अयोध्येचे जे नागरिक आहेत कोणाला तरी स्क्रू दिला कर. सरस्वती आपल्या राजहंसावरनं सगळ्या अयोध्येमध्ये फिरतीये. तिने सांगितलं देवांना की अयोध्येच्या नागरिकामध्ये कोणाचा बुद्धिभेद करता येईल असं काही दिसत नाही. म्हणजे सगळे पक्के आहेत, अनन्य आहेत. तेव्हा एका देवाने सांगितलं तिचं मंथर आहे म्हणले, ती विदेशी नागरिक आहे आणि विदेशी नागरिकाचा बुद्धिभेद शक्य आहे. कारण विदेशी स्त्रियांचा या देशाशी काही संबंधच नसतो. त्यांना या देशाच्या सुखदुःखांशी काही देणं घेणंच नसतं. काश्मीरमध्ये तिरंगी झेंडा लागला काय नाही लागला काय, आपला मुलगा पंतप्रधान झाला म्हणजे झालं. तुम्हाला बुद्धिभेद करायचा असेल तर ती विदेशी लेडी आहे म्हटली, तिचा बुद्धिभेद करा. आणि मग मंथरेचा स्क्रू सरस्वतीने ढिला केला. तिने ते सगळं पाहिलं. आत आली, कैकेयी झोपली होती. तिने रागारागाने तिला उठवलं, चादरशी ओढून घेतली. उत्तिष्ठ उत्तिष्ठ किम शेषे, काय झोपली आहेस, उठ. कालच सांगितलं की अश्वपतींनी आपल्या पत्नीला हाकलून दिल्यानंतर छोट्याशा कैकेयीची सगळी जबाबदारी या मंत्रीने घेतलेली आहे. ती नुसती दासी नाही आहे, तिचं डॉमिनेशन कैकेयीवरती आहे. तिला लहानाचीच तिने मोठी केली असल्यामुळे वेळ प्रसंगी तिने लहानपणी कैकेयीला चापटा सुद्धा मारलेला आहे आणि तिला सरळ सुद्धा केलेलं आहे. आणि ते इम्प्रेशन कायम असतं. आणि त्यामुळे मंत्र्याला काही विशेष अधिकार प्राप्त झालेले आहेत. मुद्दाम कैकेयीने मंत्र्याला आपल्याबरोबर मागून घेतलेलं आहे आणि ती मुद्दाम तिची नगरी सोडून, कैकेयी देश सोडून अयोध्येमध्ये आलेली आहे. आणि ती कैकेयीला उठवते. कैकेयी म्हणते, अगं मला झोपू दे ग, नको त्रास देऊ, तुझ्या झोपण्याने विनाश झालेला आहे सगळा, उठ, जागी हो. काय झालं नेमकं. तेव्हा मंथरा म्हणते, तुला माहिती आहे उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे. हे वाक्य ऐकल्यानंतर कैकेयीची पहिली रिॲक्शन आहे, बधाई हो मंथरे, बधाई हो. तिने गळ्यातल्या नवरत्नांचा हार काढला आणि तो मंथरेला भेट म्हणून दिला. मंथरेने तो घेतला आणि फेकून दिला. मी रामाचं म्हणतेय, भरताचा नाही म्हटलं. आता इथं कैकेयी म्हणते, अगं राम काय आणि भरत काय, दोघे आपलेच आहेत. मग इथं मंथरा म्हणते, अगं आपला तो आपला आणि परका तो परका. तेव्हा कैकेयी म्हणते, मंथरे आमच्या घरामध्ये हे विष तू कालवू नकोस.
आमचं राजघराणं तू फोडू नकोस, पुन्हा बोलशील तर तुझी जीभ छाटून टाकीन, असं म्हणणारी कैकेयी किती बदलली पूर्णपणे, एकदम ट्रान्सफरन्सी आहे. इथं कैकेयी आहे ती त्या मंथरेला दाबते. याचं कारण वाल्मिकी रामायणात उल्लेख आहे, रामाचा निवास जास्तीत जास्त कैकेयीच्या महालात असायचा आणि भरताचा निवास जास्तीत जास्त कौशल्याच्या महालात असायचा. कैकेयी म्हणायची कौशल्याला, राम मला आणि भरत तुझा, आणि कौशल्य म्हणजे ठीक आहे, राम तुला दिला, भरत मी घेतला. इतकं प्रेमाचं वातावरण, जिव्हाळ्याचं वातावरण होतं. घरातल्या मोलकरणींच्या किती आहारी जावं, नोकरांचं किती ऐकावं, ते जरा ठरवलं पाहिजे. आणि या मंथरेनं बुद्धिभेद करायला सुरुवात केली. कैकेयी म्हणते तू अजिबात बोलू नकोस. मग हिने स्वतःशी बोलणं सुरू केलं. मला मेलीला काय करायचंय, हिच्या वडिलांनी मला पाठवलंय, ते हिच्या कल्याणासाठी पाठवलंय, हिला इथं हित कळत नाही, मी हिला हित दाखवून देते आहे, हिला ते लक्षात येत नाही. पुन्हा कैकेयी म्हणते मंथरे तुला सांगितलं ना गप्पा बस म्हणून. मंथरा म्हटली मी तुमच्याशी बोलत नाही, मी माझ्याशीच बोलते. ही खास स्टाईल आहे बरं का, तुमच्याशी बोलत नाही, मी माझ्याशीच बोलते. आणि तिचं रेडिओ चालूच आहे. आणि मध्येच एकदम तिच्या एक गोष्ट लक्षात आली, ज्याला कारस्थान करायचं आहे ना त्याने फार हुशार असावं लागतं. बावळट माणसं कारस्थान नाही करू शकणार, सरळ मनुष्य कारस्थानी करू शकणार नाही. कारस्थान करायचं असेल माणसाकडे जरा बुद्धी लागते. हे लादिन सामान्य माणसं नाही आहेत. अहो एकदाही अमेरिकेत जायचं नाही पण अमेरिकेतलं ते टॉवर पाडायचं सामान्य गोष्ट आहे का? किती बुद्धिमान असेल, किती बरोबर त्याने राजकारण शिजवलं असेल. या मंथरेनं कैकेयीला एक प्रश्न विचारला, का ग एवढं तू महाराज दशरथांबद्दल म्हणते, तुझ्या घराण्याबद्दल म्हणते, माझा भरत बाहेरगावी गेला असताना हा राज्याभिषेक इतक्या घाईघाईने उरकायची गरज होती का? माझा भरत अंडरलाईन. आता एकदम कैकेयी थोडी गंभीर झाली. या मुद्द्याचं खंडन करता येणं. आणि मग पुढे कैकेयीला ती विचारते, आणि मला एक सांग, कौशल्याचा महाल सजवला जातोय, अयोध्येचे लोक आनंदाने रामाच्या राज्याभिषेकाची तयारी करतायत, अजून तुला या गोष्टीची कल्पना सुद्धा नाही. जे महाराज दशरथ प्रत्येक गोष्ट पहिल्यांदा तुला सांगत होते, गावातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे पण तुला अजून माहिती नाही. एखादी गोष्ट स्त्रीला नवऱ्याच्या ऐवजी दुसऱ्याकडनं कळली ना की बाई फार डिस्टर्ब होते. असं कसं झालं, यांनी ही गोष्ट माझ्यापासून लपून का ठेवली? आता कैकेयीच्या लक्षात आलं की आपल्याला का नाही सांगितलं. कौशल्याला माहिती आहे, सुमित्रेला माहिती आहे, गावात तयारी सुरू आहे, माझ्यापासून ही गोष्ट का लपून ठेवली? एकदम कैकेयी उठली, मंथरे हा राज्याभिषेक मी होऊ देणार नाही. मंथरा म्हटली त्यासाठी तुला खूप कठोर व्हावं लागेल, मी काय करू ते तू सांग. तेव्हा मंथरा म्हटली तुला आठवतं का देवासुर संग्रामामध्ये महाराजांनी तुला 2 वर दिले होते. कैकेयीला या वरांची आठवण सुद्धा नाही, पण कारस्थानी माणसं सगळ्या फायली जपून ठेवतात. कुठलीही फाईल जपून ठेवायची आणि कुठलीही फाईल गाळ करायची कारस्थानी लोकांना माहिती असतं. तिने बरोबर ते 2 वर सांगितलं आणि म्हटलं कोणते 2 वर मागू मी? पहिल्या वरानं तू महाराज दशरथांना सांग की उद्याचा राज्याभिषेक जो आहे तो रामचंद्रांचा न होता भरतांचा झाला पाहिजे. इतकी आता कैकेयी आहारी गेली मंथरेच्या, कारण ते मंथरे या सबंध अयोध्येमध्ये माझं हित पाहणारी तू एकटी आहेस, दुसऱ्या वरानं मी काय मागू ते सांग. मग मंथरा म्हणते दुसऱ्या वरानं रामचंद्रांना तू 14 वर्ष वनवासात पाठव. कैकेयी म्हणते मंथरे असा दुष्टपणा करू नको ग, माझ्या रामाने असं काय केलंय, का तू त्याला 14 वर्ष वनवासात पाठवते? तेव्हा मंथरा म्हणते लक्षात ठेव, उद्या भरत आला, त्याचा राज्याभिषेक झाला तर अयोध्येत रामचंद्र फिरत असताना सगळ्या लोकांना वाटेल याच्यावरती अन्याय झाला. रामाबद्दल एक सहानुभूतीची लाट अयोध्येत निर्माण होईल. राजकारणात सहानुभूतीची लाट निर्माण होणं फार धोक्याचं असतं. राम बंड सुद्धा करेल. तेव्हा कैकेयी म्हणते तू अजिबात सांगू नकोस, माझा राम कधी बंड करणार नाही. तेव्हा मंथरा म्हणते अगं तुझा राम करणार नाही पण तो मेला लक्ष्मण आहे ना, त्यांनी जर बंड केलं तर भरताला अयोध्येत ठेवतील की नाही आणि भरत जिवंत राहील का मारला जाईल काही सांगता येत नाही. आणि मग कैकेयीला पटलं
की खरं त्या लक्ष्मण जर बंड पुकारलं तर लक्ष्मण माझ्या मुलाला मारून टाकेल. आणि म्हणून तिने ठरवलं की रामाला मग 14 वर्ष वनवासात पाठवायचं. पुन्हा आता कैकेयीला मंत्रा सांगते, हे बघ महाराज येतील, त्यांना तू वर सांगशील आणि ते तुला सुखाने देतील असं अजिबात समजू नकोस. हे पुरुष अत्यंत लबाड असतात, लाडीगुडी करतात, खोटं नादी लावतात. तू कोपभवनामध्ये जा. कोपभवन, चिडायची जागा नाही राहिली, कुठेही चिडायचं नाही. गवंदे साहेबांनी आता नवीन बिल्डिंग बांधताना 2 मजले रागवायसाठी स्वतंत्र कोपभवन. बघा आमच्या इथं कल्पना कशी आहे, देवघर नावाची कल्पना आहे. देवघर कशासाठी? त्या ठिकाणी आपण कुठलेही व्यवहार केलेले नाही आहेत. तिथं फक्त उपासना केली आहे, जप केला आहे, दासबोध, ज्ञानेश्वरी, गाथा असं काहीतरी वाचन केलेलं आहे, रामायण, महाभारत, भागवत याचं चिंतन केलेलं आहे. त्यामुळे तिथं ती स्पंदन आहेत. स्पंदनांचा हा अभ्यास आता विज्ञानाने सुद्धा मान्य केलेला आहे. त्या स्पंदनांचा प्रभाव असतो. आता या दातेरांच्या घरामध्ये तिथं सतत प्रवचनं चालू आहेत. इथं सतत प्रवचनं चालू असल्यामुळे या वास्तूमध्ये अशी काही स्पंदनं निर्माण झालेली आहेत की दुसऱ्या ठिकाणी प्रवचन करताना रंगदेवता असणार नाही, इथे ती रंगदेवता एकदम असेल. पंढरपूरला माझा अनंतराव आठवलेने 3 दिवस व्याख्यानं ठेवली. ते म्हणाले की पांडुरंगासमोर समर्थांचं चरित्र झालं पाहिजे, म्हणून अनंतराव आठवलेंनी 3 दिवस मला बोलवलं वानोत्पात आणि त्यांनी तो कार्यक्रम ठरवला. पहिल्या दिवशीचं व्याख्यान जे आहे ते विठ्ठलाच्या समोर झालं, सगळे गंभीर एकदम. अनंतराव म्हणाले रंगदेवता रुक्मिणीच्या मंदिरात आहे, विठ्ठलापुढे नाही आहे. विठ्ठलापुढे जरा गांभीर्यच आहे, पण विठ्ठल स्वतः स्थिर आहेत, शांत आहेत. रुक्मिणी म्हटले मंदिर जे आहे त्या मंडपामध्येच खरा रंगदेवता आहे. तेव्हा अनंतराव म्हणाले कुठलाही कार्यक्रम विठ्ठल मंदिरात रंगत नाही, आपण हे व्याख्यानं रुक्मिणी मंडपात ठेवू. आणि दुसरं तिसरं व्याख्यान रुक्मिणी मंडपात झालं. जागेचा एक प्रभाव असतो. म्हणून आमच्या इथं चिडायचं असेल त्याची खोली स्वतंत्र, देवघर स्वतंत्र, ध्यानगुंफा स्वतंत्र. मुलं जेवण करत असतात तेव्हा स्वयंपाकघरामध्ये मुलांना जेवताना रागवू नये. पश्चिमेचे मानसशास्त्रज्ञ म्हणतात आई जर संतापलेली असेल, घरात कोणाचे तरी भांडण झालं, नंदेशी झालं, जावेशी झालं, त्यामुळे रागावलेली असेल आणि अशा अवस्थेत तिने जर मुलाला दूध पाजलं तर ती मुलाला दूध पाजत नसते, ती मुलाला क्रोध पाजत असते. म्हणून कुठेही चिडायचं नाही. मुलं जेवायला बसली कधीही त्यांना परीक्षेबद्दल आणि अभ्यासाबद्दल विचारू नका, शांतपणे जेवू द्या. पालकांना वाटतं मुलाचा जेवत आता तो कुठे राहणार, विचारा. नेमका ग्रहपाठाचा विषय त्यावेळेला आता जेवतायत ना, शांतपणे जेवू द्या, नंतर तो विषय काढा. हरी चिंताने अन्न जेवीते जावे किंवा गद्य घोषे म्हणावे, आनंदात जेवण करावं, छानपैकी गप्पा मारत मारत जेवण करावं. त्यावेळेस कुठलं टेन्शन असतं कामा नये. कोणत्या ठिकाणी काय करायचं त्याचं एक शास्त्र ठरलेलं आहे. ती स्पंदनं त्या ठिकाणी काम करत राहतात. मग क्रोधभवन जे आहे, कोपभवन जे आहे ते स्वतंत्र असलं पाहिजे. मग जे काही रागवायचं असेल ते तिथं रागवा. मंत्रा सांगते राणी तू कोपभवनात जा, पण नुसती जाऊ नकोस. मंगळसूत्र तोडून टाक, दागिने फिळे काढून टाक, कपाळाचं कुंकू पूस, पोलकं फाडून घे, साडी फाडून घे आणि फाटक्या कपड्यामध्ये तू जमिनीवरती अशी लोळत राहा. महाराज दशरथाला गेमी पाठवून देते. काय तयार केलं शिष्याला बघा. आणि आता त्या गारुड्याने पुंगी वाजवायला, नागाने डोलावं, तसं मंथरेने सांगावं आणि कैकेयीने ऐकावं. महाराज दशरथ नेहमीप्रमाणे आले. मग अशी म्हटलं तसं डोक्यात विचार चालू होता की मी असं सांगेन, मग ती असं म्हणेन. आणि पायऱ्या चढत असताना समोर कैकेयीने पाहिल्यानंतर मनातल्या मनात म्हणतायत बाईसाहेबांना आधीच बातमी कळलेली दिसतेय आणि राज्याभिषेकाच्या तयारीला निघालेल्या दिसत आहेत. मनुष्य जेव्हा पॉझिटिव्ह विचारात असतो ना तर तर्कसुद्धा पॉझिटिव्ह करत राहतो. मग एकदा निराशा निर्माण झाली ना की सगळे तर्क आपले निराशेला पूरक असेच ठरत राहतात. अजून महाराज दशरथांना बाकी काही माहिती नाही आहे. महाराज दशरथ वरती आले. मंथरा भामट्यासारखी इकडून तिकडे फेऱ्या मारती आहे. सिंहासनावर आसनावरती बसले. तिला पाणी मागितलं. मंथरेने पाणी आणलं. महाराजांनी पाणी प्यालं आणि विचारलं राणी कुठे आहे. त्या मंथरा म्हणते राणी कोपभवनामध्ये आहे. कोपभवन
हा शब्द ऐकला आणि महाराज दशरथांच्या मनात शंकेची पाल नव्हे, शंकेचा विंचूच फुटकारला. आजपर्यंत अयोध्येच्या कोपभवनात कोणाला जाण्याचाच प्रसंग आला नाही. आणि कोपभवनात जाऊन जाऊन कोण जाणार? स्त्रिया जाणार. अयोध्येमध्ये स्त्रियांना इतकं सन्मानाने वागवलं जात आहे. रामाचा पूर्वज मनु म्हणतो, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथं स्त्रियांना सन्मानपूर्वक वागवलं जातं तिथं देवतेंचा वास असतो. कधी क्रोधागारात जावंच लागलं नाही. आणि आज ही कोपभवनात कशी गेली? बरं, दासीला विचारण्यात काही अर्थ नाही. घरात असे काही भानगडी असतील ना, नोकर वर्गांसमोर मालकांची फार पंचायत होते. ते बोलता येत नाही, त्यांच्या देखत काही सांगता येत नाही. तसेच महाराज दशरथ उठले आणि कोपभवनाकडे निघाले. दार लोटलेलं होतं, त्यांनी ढकललं आणि जे दृश्य पाहिलं त्या दृश्यानं आधीच रुद्ध झालेले, थकलेले आणि मनामध्ये आपण हे कारस्थान करतो आहे याचं एक प्रेशर असलेले दशरथ ते दृश्य पाहतात आणि त्यांच्या काळजाला धक्का बसतो. ज्यांना नेहमी अशा वातावरणाची सवय असते त्यांना काही वाटत नाही. अयोध्येमध्ये हा प्रसंग पहिल्यांदा घडत होता की राणीनं कुंकू पुसलेलं आहे, मंगळसूत्र तुटलेलं आहे, दागिने सगळे इकडे तिकडे पडलेले आहेत. स्त्रीनी सालंकृत असावं, अलंकार असावेत, वस्त्र व्यवस्थित असावेत. आज हे काय मी पाहतोय? महाराज दशरथ येतात आणि म्हणतात, राणी काही झालं का ग? तुला कोणी काही बोललं का? एक शब्द तुम्ही माझ्याशी बोलू नका. तुम्ही पुरुष अत्यंत धूर्त आहात. महाराज दशरथ विचारतात, तुला काही हवंय काय? काय देणार आहात तुम्ही? पूर्वी जे शब्द दिलेले आहेत ते तरी अजून पूर्ण केलेत का? अगं कोणता शब्द दिला होता? हेच तर तुमचं वैशिष्ट्य आहे, तुम्ही झटकन विसरता. अगं मी विसरलो असेल तर मला आठवण करून दे. आठवतंय देवार संगमाच्या वेळेला तुम्ही मला 2 वर दिले होते. अगं 2 काय 4 वर द्यायला मी तयार आहे, मागून घे. लूज स्टॉक. दशरथ इतके अगळ पगळत बोलायला, 2 वर देता येता नाकी नऊ झालेली आहेत, 4 वर कुठले देताय आणखी? कैकी म्हणते मला 4 वर नको आहेत, मला 2 वर पाहिजेत. अगं मग तुझे 2 वर मी पूर्ण देतो, आत्ता मागून घे. आधी शपथ घ्या की मी तुला ते 2 वर देईन म्हणून. महाराज दशरथ म्हणतात, घेतो शपथ. कोणाची शपथ घेऊ? तुमच्या प्रिय व्यक्तीची घ्या. महाराज दशरथ म्हणतात, मग मला तुझी शपथ घ्यावी लागेल असं म्हणावं लागतं. चिडलेल्या माणसाला शांत करण्यासाठी असं सुश्रीबाई तुझी पाठ मऊ, पण कैकी सुद्धा पक्की आहे. त्यांचे बघा महाराज, माझ्याशी खोटं बोलू नका. तुम्हाला सर्वात प्रिय राम आहेत, रामांची शपथ घ्या. महाराज दशरथ म्हणतात, रामाची शपथ घेऊन मी तुला सांगतो की जे 2 वर तुला हवे आहेत ते मी दिले म्हणून समज. इथं दशरथांना पोस्टपोन करता आलं असतं की उद्या रामाचा राज्याभिषेक झाल्यावर मी काय सांगायचं ते सांगतो. आता मी काय हा विषय बोलणार नाही, ते वर गेले तर उद्या बघू. तसं राहू द्यायचं. काय केलं असतं? महाराज दशरथ अत्यंत भाबडेत, अत्यंत सरळ आहेत. तिच्या शब्दांच्या जंजाळात ते अडकले. त्यामुळे तू असं कर, पुन्हा महालामध्ये ये, व्यवस्थित वस्त्र परिधान कर, व्यवस्थित दागदागिने परिधान कर, अंगावरती घाल. त्याप्रमाणे कैकी पूर्ण तयार झाली आणि महाराजांकडे आली. महाराज, माझ्या पहिल्या वरानं उद्याचा राज्याभिषेक भरताचा व्हावा, रामाचा होता कामा नये. हे ऐकलं आणि महाराज दशरथ धरणीवरती कोसळले. ते म्हणतात, कैकेयी तू असं का करतेस? अगं राम तुझा एवढा प्रिय आहे ना, तुम्हालाही भरत एवढा प्रिय आहे ना, तोही तुमचा मुलगा आहे ना, बिघडलं कुठे? अजिबात कैकेयी ऐकायला तयार नाही. महाराज दशरथ समजावून सांगतायत की मी संसदेला शब्द दिलाय उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे म्हणून, आणि कैकेयी ऐकत नाही. महाराज दशरथांच्या एक गोष्ट लक्षात आली की कौटुंबिक जीवनात तरी आपल्याला असत्याचा कलंक लागणार किंवा सार्वजनिक जीवनात तरी असत्याचा कलंक लागणार. आजपर्यंत कधी शब्द कोणी मोडला नाही, आज आपल्यावरती तो प्रसंग आलाय. जर रामाचा राज्याभिषेक केला तर पारिवारिक जीवनामध्ये शब्दाचं पालन केलं नाही, हा कलंक माझ्या चरित्राला लागणार. आणि जर भरताचा राज्याभिषेक मी केला
तर सार्वजनिक जीवनामध्ये उद्या मी रामाचा राज्याभिषेक करेन असं मी संसदेला म्हटलं होतं, तो शब्द मी पाळू शकलो नाही, हा कलंक मला लागणार. एकंदरीत आपल्याला कुठला तरी कलंक हा नक्की लागणार. महाराज दशरथ तिला समजावून सांगतायत तेव्हा कैकेयी म्हणते, माझा पहिला वर ऐकून तुम्ही इतके घाबरलेले आहात आणि अस्वस्थ झालेले आहात, मी दुसरा वर सांगितलात तर तुम्ही काय कराल. आता ते विचारतात की काय तुझा दुसरा वर. तेव्हा कैकेयी सांगते, 14 वर्षाणी रामो भवतु तापसः. 14 वर्षाची रामाने तापस झालं पाहिजे, वनामध्ये निघून गेलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीमुळे महाराज दशरथ चक्क बेशुद्ध पडले. अयोध्येचा तो सम्राट, ज्याच्या आज्ञेत सगळी प्रजा आहे, रात्रभर अक्षरशः पत्नीचे पाय धरतो, गयावया करतो. कैकेयी, तुला वैधव्य पाहायचं आहे का, तुला जो मृत्यू पाहायचा आहे का, तुझा पहिला वर मी तुला दिला, मी सार्वजनिक जीवनामध्ये संसदेला काय सांगायचं ते सांगेन, तो कलंक मी स्वीकारतो, पण तू माझ्या रामाला वनवासात पाठवू नको, रामाला इथंच राहू दे. कैकेयी सुद्धा तितक्याच ठामपणे म्हणते की उद्या संध्याकाळपर्यंत जर रामचंद्र वनवासात गेले नाहीत तर मी अग्निघट्ट भक्षण करेन आणि आत्महत्या करेन. रात्रभर महाराज दशरथ मध्येच ग्लानीमध्ये येतात, मध्ये शुद्धीर येतात, पुन्हा बेशुद्ध पडतात, शुद्ध राहिले की गयावया करतात, कैकेयीची विनवणी करतात, पण कैकेयी बदलायला तयार नाही. म्हणून नारदांनी भक्तिसूत्रात सांगितलं, दुस्संग सर्वथैव त्याज्यः. वाईट माणसाची संगत ठेवू नका. जीवनामध्ये व्यवहार करत असताना सगळ्यांशी संबंध ठेवायला लागतात, पण काही लोकांशी संबंध नुसतं हॅलो, अच्छा, ओके एवढ्यापुरतं ठेवावे, त्यांना फार जीवनामध्ये जवळ करू नये. इथं कैकेयी राणी मुळात चांगली असलेली त्या मंथरेच्या सहवासामध्ये पूर्णपणे बिघडली. कर्ण मुळात अतिशय चांगला होता, अतिशय सज्जन होता, तो प्रत्यक्ष सूर्यपुत्र होता, परंतु केवळ शकुनी मामा, दुर्योधन, दुःशासन आणि धृतराष्ट्र या चौकडीमध्ये अडकला आणि कर्णाचं अधपतन झालं. किती अधपतन व्हावं त्याला सीमाच नाही. म्हणून नारदांनी सांगितलंय, दुस्संग सर्वथैव त्याज्यः. आणि म्हणून शंकराचार्यांनी सत्संगत्वे निस्संगत्व, निस्संगत्वे निर्मोहत्व, चांगल्या माणसाच्या सहवासात राहा, सत्पुरुषांच्या सहवासामध्ये राहा. कैकेयी पूर्णपणे बिघडली आणि पूर्णपणे बदलली. महाराज दशरथांनी सुमंत्र नावाचा जो मंत्री आहे त्याला सांगितलं होतं की पहाटे 5 वाजता तुम्हाला हाक मारायला येईल. रात्रभर हा प्रकार चाललाय. महाराज दशरथाचे गालीच्यावरती पडलेले आहेत. सुमंत्राने आल्यानंतर पाहिलं की राणी आसनावरती बसलेली आहे आणि महाराज चटईवरती खाली गालीच्यावरती पडलेले आहेत. महाराज दशरथ थोडेसे ग्लानीत, थोडेसे शुद्धीत असे आहेत. सुमंत्र कैकेयी म्हणते, रामांना बोलवून आणा. ते दृश्य पाहिलं आणि सुमंत्राच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. एकदा आणीबाणी जाहीर झाली ना की सगळे कायद्यावर बोट ठेवून बघायला लागतात, कोणी कुठली रिस्क घेत नाही. सुमंत्र मोठे झुरत आहेत, चतुर आहेत. सुमंत्र म्हणतात, राणीसाहेब मी तुमचा नोकर नाही आहे, मी राजांचा नोकर आहे. जर महाराज दशरथांनी आज्ञा केली तर मी रामाला बोलवीन. कायदा सुरू झाला. भाषा बदलली सगळ्यांची. महाराज दशरथ थोडेसे शुद्धीत आहेत. त्यांनाही लक्षात आलं की राम आला तर हा गुंता सुटेल, कारण या सगळ्या गुंत्याचा रामाशी संबंध आहे आणि त्याला केव्हा तरी सांगावं लागणार. तेव्हा महाराज दशरथ म्हणतात की सुमंत्रा जा, रामाला घेऊन ये. पहाटेची वेळ आहे, राम पूजेला बसलेले आहेत, पण रामांचं पित्यावरती इतकं प्रेम आहे. जेव्हा सुमंत्राने निरोप सांगितला की बहुतेक महाराज दशरथ खूप आजारी आहेत आणि तुम्हाला ताबडतोब बोलावलंय, तर तशी पूजा सोडली आणि प्रभू रामचंद्र उठले आणि कैकेयीच्या महालामध्ये आले. महाराज दशरथ पडल्या पडल्या म्हणतात, रामा मला क्षमा कर, मी अपराधी आहे, रामा मला क्षमा कर. आणि दशरथ बेशुद्ध पडतात. राम म्हणतात, आई काय झालं बाबांना.
कैके म्हणते, अरे मागे देवासुर संग्रामात यांनी मला 2 वर दिले होते, ते मी काल मागून घेतले, पाहिलं ना कसा कांगावा करतायत. रामचंद्र म्हणतात, आई तू काय वर मागून घेतलेस मला माहिती नाही, पण त्या वरांचा जर माझ्याशी संबंध असेल तर ते वर मी तुला दिले म्हणून समज. कैके म्हणले, अरे मी पण नाही ना, फक्त एवढंच म्हटलं की उद्या रामाचा राज्याभिषेक व्हायचा, त्याच्याऐवजी आपण भरताचा राज्याभिषेक करूयात. रामचंद्र म्हणतात, आई अगदी माझ्या मनातलं बोलले, मला रात्रभर झोप नाही आली. आमच्या 4 भावांचं शिक्षण एकत्र झालं, 4 भावांचा उपनयन संस्कार एकत्र झाला, 4 भावांचा विवाह एकत्र झाला, आणि राज्याभिषेक मात्र माझ्या एकट्याचा. आणि भरत हा माझ्यापेक्षा राज्याभिषेकासाठी जास्त पात्र आहे. मी ते राज्य त्याला दिलं म्हणून समज, दुसरा वर काय ते सांग. आणि मी सहज यांना काय म्हटलं की भरताचं राज्य जरा स्थिर स्थावर होईपर्यंत रामाने आपलं 14 वर्ष वनवासात राहावं, म्हणजे मग भरताला त्रास नको. तेव्हा रामचंद्र म्हणतात, आई महर्षी विश्वामित्राने मला सांगितलं होतं की रामा दक्षिणेपर्यंत जा, सगळीकडे ऋषींवरती अत्याचार होत आहेत, राक्षसांचा संहार कर, तुम्हाला एक चांगली आयती संधी प्राप्त करून दिलेली आहे, मी निश्चित जाईल, केव्हा जो सांग. उद्याच्या उद्या म्हणलं तू वनवासात गेलं पाहिजे सूर्यास्ताच्या आत. तेव्हा रामचंद्र म्हणतात, मला हे दोन्ही वर मान्य आहेत. पुन्हा दशरथ शुद्धीवर येतात, रामा तू कैकेयीचं ऐकू नकोस, रामा तू वनवास जाऊ नकोस. आणि रामचंद्र वडिलांना म्हणतात की बाबा इतक्या साध्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही, हे वर मी तुम्हाला दिले नसते, का तुम्ही मला ताबडतोब सांगितलं नाही. पुन्हा दशरथांना ग्लानी आली आहे. रामचंद्रांच्या लक्षात येतं आता फार भावनात्मक खेळ खेळण्यात अर्थ नाही, नो इमोशनल ब्लॅकमेलिंग, आता उठून बाहेर पडायचं. राम उठले आणि निघून गेले. महाराज सुमंत्राला बोलावतात, दशरथ शुद्धीवर येतात आणि सुमंत्रा म्हणतात, सुमंत्रा तू एक काम कर, रामाना जाऊन सांग की दशरथाने सांगितलंय की तू महाराज दशरथाला ताबडतोब अटक कर, त्याला युवराज पदाचं मी आमंत्रण दिलं असल्यामुळे अयोध्येच्या कायद्यानुसार त्याला सगळे अधिकार प्राप्त झालेले आहेत. अयोध्येचा राजा जर शब्द फिरवीत असेल तर त्याला तुरुंगात टाकण्याचा अधिकार रामांना आहे. तू रामांना मला तुरुंगात टाकायला सांग, म्हणजे मी कैकेयीला म्हणेल तुझे वर मी द्यायला तयार आहे, मीच तुरुंगात आहे, तर मी काय करू, म्हणजे माझी सुटका होईल, तुझा राज्याभिषेक होईल आणि भरत आल्यावर बाकीच्या गोष्टी बघता येतील. भरत येईपर्यंत मला तुरुंगात ठेव. पण मग दशरथ म्हणतात, मी तुला सांगतोय पण मला माहिती आहे माझा राम असं कधीही करणार नाही. रामचंद्र कौशल्याच्या महालात येतात. आई म्हणते, रामा राज्याभिषेकी तयारी झाली बरं. रामचंद्र म्हणतात, हो, पण तुला माहिती आहे का महाराज दशरथांनी मला वनाचं राज्य दिलंय. वनाचं राज्य. सगळा घडलेला प्रसंग रामचंद्र कौशल्याला सांगतात. कौशल्या रामाना म्हणते, मला आता ह्या अयोध्येत राहायचं नाही, मी तुझ्याबरोबर वनवासात येणार. तेव्हा रामचंद्र कौशल्याला सांगतात की आई स्त्रीच्या जीवनामध्ये कितीही नाती असली तरी सर्वात महत्त्वाचं नातं पतीचं आहे. महाराज आजारी पडलेले आहेत, मी आणि लक्ष्मण निघून जाणार, भरत शत्रुघ्न इथं असणार नाही, महाराज आता कैकेयीकडे राहू शकणार नाही. अशा वेळेस त्यांची सेवा करणं, त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देणं हे तुझं पत्नी या नात्याने कर्तव्य आहे, तुला येऊन चालणार नाही. तीच गोष्ट सीता सांगते की तुम्ही म्हणता ते खरोखर आहे, माझ्या जीवनात तुमचंच नातं महत्त्वाचं आहे. त्या निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, मी तुमच्याबरोबर येणार. दरम्यान ह्या सगळ्या गोष्टी महावीर लक्ष्मणाला कळल्या. तसा संतापून झालेला आहे. रामाविण राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खडग करी मीच पाहतो. तो रामाला म्हणतो, बद्धताम बद्धताम अपी, बापाला तुरुंगात टाक, त्याला अटक करता येते. तू त्याला, आपण महाराज दशरथांच्या विरुद्ध महाअभियोग चालू असे शब्द आहे वाल्मिकी रामायणात. त्यांच्या विरुद्ध
संसदेत दिलेला शब्द फिरवला, पण कोणाच्या सांगण्यावरनं? बायकोच्या सांगण्यावरनं. उद्या मनमोहन सिंग जर एखादा ठराव संमत झाला संसदेतला पण म्हणले नाही आमच्या मिसेस असं म्हटल्या, आपण आता वेगळं करूया. संसद म्हणजे कोण तुमच्या मिसेस? इकडे काय संबंध आहे? बहुमताने ठरलेली गोष्ट आहे रामाचा राज्याभिषेक. या ठिकाणी संबंध वातावरण जे आहे त्यांनी लक्ष्मण एकदम संतापून गेलेला आहे. पण रामचंद्र लक्ष्मण म्हणतात, लक्ष्मणा, वडील जर अडचणीत असतील तर त्यांना त्यातनं बाहेर काढणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. गुरु जर अडचणीत असेल तर त्यांना त्यातनं बाहेर काढणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. राजा जर अडचणीत असेल तर राजाला त्यातनं बाहेर काढणं हे प्रजेचं कर्तव्य आहे. महाराज दशरथ मला गुरुस्थानी आहेत, माझे ते पिता आहेत, आणि राजा आणि प्रजा हा सुद्धा माझा त्यांच्याशी संबंध आहे. कैकेयी मातेला शब्द देताना थोडेसे ते त्या शब्दात अडकलेले आहेत. अशा वेळेस त्यांना या शब्दातनं बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे, मी वनवासात निघून जाणं. प्रत्येकाचं चिंतन कसं आहे बघा. महाराज दशरथ म्हणतात, मला तुरुंगात टाक, म्हणजे मी कैकेयीला सांगेन मी तुला राज्य देऊ शकत नाही, कारण मी स्वतः तुरुंगात आहे. प्रभू रामचंद्र म्हणतात, मी जर वनवासात निघून गेलो आणि उद्या संसदेने महाराज दशरथाने विचारलं की काय झालं राज्याभिषेकाचं, महाराज दशरथ सांगतील त्याचं आणि याचं काहीतरी झालं, तो वनवासात निघून गेला. मग आता पर्याय काय? पर्याय बरंच, कारण रामा फलकलतोय, आपोआप त्याचा राज्याभिषेक होईल आणि महाराज दशरथ या संकटातनं बाहेर पडतील. म्हणून रामचंद्र लक्ष्मण म्हणतात, समुद्र आपली मर्यादा उल्लंघित करेल, चंद्र आपली शीतलता सोडून देईल, सूर्य आपली दाहकता सोडून देईल, पण राम वनवासात गेल्याशिवाय राहणार नाही. आणि मग लक्ष्मण म्हणतो, मी तुझ्याबरोबर येणार. रामचंद्र सांगतात, लक्ष्मणा, बाबांना बरं नाहीये, कुणीतरी त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. लक्ष्मण म्हणतो, रामा, तुझं ऐकण्याची माझी सीमा संपली, तुझ्याशिवाय राहायला तुम्हाला सांगू नकोस, मी तुझ्याबरोबर असणार. जेव्हा महाराज दशरथ सिद्धीवर आले, त्याला कळलं की राम, लक्ष्मण आणि सीता हे तिघही वनवासात निघाले आहेत. महाराज दशरथांना अत्यंत दुःख झालं. सीतेने जाऊ नये म्हणून त्यांच्या मनात खूप तशी इच्छा आहे. राम, लक्ष्मण आणि सीता वनवासात जायला जेव्हा निघाले तेव्हा कैकेयी म्हणते, रामा, असं नाही, वलकल घालून जायला सांगितलंय मी. रामो भवतु तापसा, याचा अर्थ काय? तपस्याच्या वेशात तू गेलं पाहिजेस. रामचंद्र म्हणतात, आई, वनात आम्हाला वलकल घालावेच लागणार आहेत, आत्ता इथं नाही आहेत म्हणून घातली नाहीत, मी आणून ठेवले आहेत, मला मंत्रीने दिलेत. 3 वलकलांचे संच तिने समोर ठेवले. रामाने वलकल परिधान केली, लक्ष्मणाने परिधान केली. सीतेला वलकल परिधान करण्याचा अभ्यास नव्हता. रामचंद्राने सीतेला वलकल परिधान करून दिली. आणि या ठिकाणी एक विलक्षण घटना घडली. तपस्याच्या वेशात राम, लक्ष्मण, सीता जेव्हा कौशल्याच्या महालातनं बाहेर पडले त्यावेळेला सुमंत्र एकदम किंचाळले. कैकेयी, तुझा राणीचा हक्क संपला, आता तुझे कुठल्याही गोष्ट ऐकण्याची आमची मर्यादा संपली, आम्ही हे राज्य भरताला होऊ देणार नाही. मग सगळ्या लोकांनी आरडाओरडा सुरू केला, भरत मुर्दाबाद, रामचंद्र जिंदाबाद, भरताचा राज्याभिषेक आम्ही होऊ देणार नाही. तेवढ्यात वसिष्ठ मुनी पुढे आले आणि वसिष्ठ मुनींनी कैकेयीला सांगितलं, कैकेयी, सीता वनवासात जाणार नाही, सीता राज्यम करिष्यती, राज्याभिषेक सीतेचा होईल, भरताचा तो होणारच नाही. आज जो राज्याभिषेक रामांचा होणार होता तो सीतेचा होईल. राम वनवासातनं परत येईपर्यंत सीता अयोध्येचं राज्य सांभाळेल, भरताला अयोध्येत प्रवेश मिळणार नाही. असं जेव्हा वसिष्ठ मुनींनी म्हणाले तेव्हा कैकेयी म्हणते, माझं तसं काही म्हणणं नाही आहे, सीते आपलं व्यवस्थित वस्त्र परिधान करून गेले तरी माझी हरकत नाही. पण बघा, महाभारत काळामध्ये आपल्या नैतिक मूल्यांचा किती ऱ्हास झालेला आहे की द्रौपदीचं वस्त्रण चाललेलं आहे आणि पितामह भीष्म काही बोलत नाहीत. जेव्हा द्रौपदी त्यांच्याकडे जाते, आजी सासरे द्रौपदी त्यांना निवेदन करते, तर ते म्हणतात, शास्त्रानुसार सगळं चाललेलं आहे, मला या संबंधी काही बोलता येणार नाही. जे घडतं ते शास्त्रविरोधी नाही आहे, तू दासी आहेस आणि दासीला कोणती आज्ञा करायची याबद्दल शास्त्रात तसं काही उल्लेख नाही, दासीने सांगितलेलं सगळं करावं लागतं.
तुला तिने जर वस्त्र काढायला सांगितले असतील तुला वस्त्र काढावे लागतील. हे पिष्टामह भीष्म म्हणतात. द्रोणाचार्य म्हणतात अर्थस्य पुरुषोदासा, मी पैशाला विकलो गेलेलो आहे, मी त्यांचं अन्न खातोय, मी त्यांच्या विरुद्ध काही बोलू शकत नाही. सुमंत्र सुद्धा नोकर आहे. जसे द्रोणाचार्य पैशाने बांधलेले आहेत, सुमंत्रही पैशाने बांधलेला आहे. पण सुमंत्र सांगतात की आम्ही तुझं ऐकणार नाही, आम्ही भरताला गादीवरती बसू देणार नाही. केवळ वलकल परिधान करून चाललेली सीता हे पाहिल्यानंतर ते म्हणतात अयोध्येची राजस्नुषा व्यवस्थित पोशाखातच बाहेर पडली पाहिजे. पुन्हा सीता आत गेली. तिनं वस्त्र, अलंकार, दागदागिने सगळं व्यवस्थित परिधान केलं आणि राम, लक्ष्मण, सीता बाहेर निघाले. महाराज दशरथांनी कौशल्याला आणि सुमित्रेला बोलावून घेतलं. एक हात कौशल्याच्या खांद्यावरती, एक हात सुमित्रेच्या खांद्यावरती. आता कैकेयी मला मेली, आता माझा आणि कैकेयीचा काही संबंध नाही. माझ्या मृत्यूनंतर कैकेयीनं माझ्या शवाला स्पर्श करू नये. भरताने जर हे राज्य स्वीकारलं तर माझ्या मृत्यूनंतर माझा अग्निसंस्कार भरताने करू नये. जो माझ्या रामाचा शत्रू तो माझा शत्रू, जो माझ्या रामाचा मित्र तो माझा मित्र. आता कैकेयी मला मेली, माझे आणि कैकेयीचे संबंध संपले. असून महाराज दशरथ एक हात कौशल्याच्या आणि एक हात सुमित्राच्या खांद्यावरती ठेवून मोठ्या कष्टाने चालतायत. त्यांनी रामांचा रथ जाताना पाहिला. मोठ्याने हाक मारतात, सुमंत्रा रथ थांबव, सुमंत्रा रथ थांबव. सुमंत्र क्षणभर थांबतात. रामचंद्र म्हणतात की काका आता थांबू नका, आता लगेच निघा. कंटका किरण मार्गम, कर्तव्याचा मार्ग किती काट्याने भरलेला आहे. रामचंद्र म्हणतात आपण आता जर थांबलो तर आपण भावनेच्या आहारी जाऊ आणि सूर्यास्ताच्या आत मला अयोध्या सोडायची आहे. सुमंत्र म्हणतात मला महाराज विचारतील की तू थांबला का नाही. तेव्हा सांग. राम म्हणतात महाराजांना सांग की इतका आरडाओरडा चालू होता, इतका यंत्रांचा आवाज होता, मला ते ऐकू आलं नाही, पण तू निघाली. आणि मग सुमंत्र रामचंद्राला घेऊन बाहेर पडतात. पुढे सगळं जनसागर, अयोध्येच्या सीमेवरती सगळे नागरिक ते रामचंद्राला जाऊ देत नाहीयेत. ते काय म्हणतायत, न तत्र राष्ट्रं भवति यत्र रामो न भूपती, तद्वनं राष्ट्रं भवति यत्र रामो निवस्यति. राम जिथं राहतात ते वन हे राष्ट्र आहे, आणि राम जिथं राहत नाही ते राष्ट्र हे राष्ट्र नाही. राम ही राष्ट्र आहे, ही जी घोषणा आहे. राम हेच राष्ट्र आहे. रामाशिवाय अयोध्या असू शकत नाही. आम्हाला रामाला सोडायचं नाही, आम्ही रामाला अयोध्येतनं बाहेर जाऊ देणार नाही. कल्पना करा, एवढ्या जनतेचा पाठिंबा आहे. लक्ष्मण म्हणतो बापाला तुरुंगात टाक, दशरथ महाराज म्हणतात मला तुरुंगात टाक. जनमत संपूर्ण रामाच्या बाजूने आहे, तरी रामचंद्र सिंहासनावरती बसत नाही. कोणाकोणाचा पाठिंबा घेऊन माणसं गादीवरती बसतात. 13 दिवसासाठी का होईना पण मला गादीवर बसू द्या. 13 दिवसानंतर बघता येईल किती माणसं मोहाच्या आहारी जातात. तेवढे रामचरित्र आहे की नाही. एवढा पाठिंबा आहे. रामचंद्र म्हणतात मी वनवासात जाणार, माझ्या पित्याला या संकटातून मी मुक्त करणार. आणि राम, लक्ष्मण, सीता हे त्यानं बाहेर पडतात. रात्री सगळे लोक त्यांच्याबरोबर येतात. रात्री लोक झोपले असताना राम, लक्ष्मण, सीताना घेऊन सुमंत्र अलगद निघून जातो. तापांचा आवाज न करता घोडा कसा चालवायचा याचे प्रशिक्षण त्या काळात घोड्यांना दिलेलं असायचं. शिवाजी महाराजांचे जे बरेच गनिमी काव्य आहेत ना, रात्रीतनं हल्ला केलाय, घोड्या अशा पद्धतीने चालायचे की टापांचा आवाज व्हायचा नाही, पण बरोबर शत्रूपर्यंत पोहोचायचं आणि लगेच अटॅक सुरू. तर सगळे लोक झोपले असताना टापांचा आवाज नव्हता, रथाचा आवाज नव्हता. हा रथ बाहेर निघून गेला आणि सकाळी उठल्यानंतर सगळ्यांच्या लक्षात आलं की रामचंद्र निघून गेलेले आहेत, लक्ष्मण आणि सीता निघून गेलेले आहेत. उद्याच्याला भरताचं आगमन होणार आहे. महाराज दशरथांचा मृत्यू, भरत आणि शत्रुघ्नांचं आगमन आणि रामचंद्रांना अयोध्येत परत आणण्यासाठी भरताने केलेला प्रयत्न, या सगळ्या गोष्टींचा विस्तारपूर्वक उहापोह उद्याच्या प्रवचनात आपण बघू. आणि जमलं तर रामचंद्र आणि शूर्पणखा विठंबना इथपर्यंतचा कथाभाग आपण उद्याच्याला बघूयात. मोठ्या प्रेमाने आपण माझे विचार ऐकलेत. सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला मनपूर्वक प्रणाम.
जय जय रघुवीर.